तरीसुद्धा बरेच जणांचे दरवाजे बंदच असायचे. पण ते वर्गणी का देत नाही? शिवाजी महाराज सगळ्यांचे आहेत. अरे पण लाडाची कुल्फी हे नाव सगळ्या 200 देशात चालेल का? म्हणजे ज्या दिवशी माझ्या लेवलवरती सुद्धा ट्रान्सपेड असेल ना, माझा ब्रँड खाऊ नका तुम्ही. हो, त्यांनी खेळण्यात बर्गर आणला, आपण खेळण्यात का नाही आणली ज्वारीची भाकरी? म्हणजे उगाच कोणाला तरी फ्रँचायझी द्यायची म्हणून आम्ही देत नाही. अडचणी सगळ्यांना आल्या, पण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तुम्ही कस्टमरला एंगेज ठेवलं पाहिजे. आपण एंगेजच ठेवत नाही. जो कोविडचा काळ आला तो काळ कसा होता लाडाच्या कुल्फीसाठी किंवा आपल्या कंपनीसाठी? छत्रपती जर आदर्श असेल तर मला असं वाटतं ज्या क्षेत्रात आपण चाललोय त्या क्षेत्रातले छत्रपती आपण झालं पाहिजे. आपण शिवाजी महाराज नाही. नमस्कार, मी चेतन इंगुळकर. आज घेऊन आलोय सिनेरा टॉक्समध्ये एक स्पेशल बिझनेस एपिसोड. आज आपल्यासोबत असणार आहेत राहुल पापळ सर, ज्यांनी लाडाच्या कुल्फीच्या 650+ ब्रँचेस पूर्ण भारतभर पोचवल्या आहेत. राहुल सरांना आत्तापर्यंत दिला जाणारा सकाळचा महाब्रँड अवॉर्ड हा पुरस्कार, त्याच्यासोबत महाराष्ट्र भूषण हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या वतीने दिला जातो, तोही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यासोबतच फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनरशिप अवॉर्ड हा पुणे मॅनेजमेंट असोसिएशन यांच्या वतीनेही पुरस्कार दिला आहे. अशा असंख्य पुरस्कारांनी राहुल सरांना आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आलं आहे. आज आपण त्यांच्यासोबत व्यवसायाविषयी गप्पा मारणार आहोत. व्यवसाय कोणी केला पाहिजे, कसा केला पाहिजे, व्यवसायाचे सिक्रेट्स काय असतात, फ्रँचाईज बिझनेस कसा चालतो, या गोष्टींवरती आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वर या किल्ल्यावरून स्वराज्याची शपथ घेतली, तोच किल्ला दत्तक घेण्याचं आणि त्याचं संवर्धन करण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं आणि ते प्रत्यक्षातही उतरवलं उद्योग क्षेत्रात उतरून. याच्या पाठीमागची तुमची प्रेरणा काय होती? जो किल्ला रायरेश्वर घेतला आम्ही दत्तक, त्याच्या मागं योजना अशीच होती किंवा प्रेरणा अशीच होती की 2014-15 शिवजयंती करणे हाच एक छंद म्हणावा किंवा एक तेच शिवजयंती करणे म्हणजे शिवाजी महाराजांचं मोठं काम करणं असंच होतं. पण बऱ्याचदा संवर्धनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्ही वर्गणी मागायला सुरुवात केल्या. आपण वर्गणी गोळा करू आणि संवर्धन करू असंच डोक्यात होतं. मग त्यावेळेस आम्ही खूप मोठ्या लोकांकडे गेलो. आम्ही विचारलं किंवा तुम्ही वर्गणी द्या, आम्ही किल्ल्यांचं काम करतोय. तरीसुद्धा बरेच जणांचे दरवाजे बंदच असायचे. किंवा असं वाटायचं की अरे हा 10,000 तर दिलं पाहिजे, पण तो 500,000 देऊन आम्हाला पळून लावत असे. ओके, मग हे करत असताना माझे जे गुरु आहे दुर्ग महर्षी प्रमोद मांडे, त्यांनी 2000+ किल्ले बघितलेत. आणि मी सहज त्यांना विचारलं की भाऊ, खूप लोकांकडे पैसे आहेत पण ते वर्गणी का देत नाही? शिवाजी महाराज सगळ्यांचे आहेत. आज आपण जे काय श्वास घेतो किंवा जे आपण स्वतंत्र आहोत तर त्याची प्रेरणा शिवाजी महाराजच आहे. तर तिथं का लक्ष देत नाही कोण? तर मग ते गमतीत सहज म्हटले की तुला मस्ती तर तू घे ना दत्तक किल्ला. अच्छा, पण त्यावेळेस माझ्याकडं सायकल होती, म्हणजे 2 व्हीलर होती. मी म्हटलं आपण घेऊयात. म्हणजे व्यवसाय करायच्या आधी जेव्हा एक संकल्पना डोक्यात आली, जसं वाटलं की किल्ला दत्तक घ्यायचा तर व्यवसायच करायला लागेल. हा जॉबमधून तर काय होणार नाही. त्याच्यामुळं हा व्यवसायच किल्ला दत्तक घेण्यासाठीच उभा केला आहे मला असं वाटायला लागलं. मग आम्ही मांडे सरांचं निधन 2017च्या आसपास झालं. 18ला माझी कंपनी उभी राहिली आणि मी माझ्या कंपनीचा पहिला ॲन्युअल गेट टुगेदर झाला. तर त्यावेळी मी सांगितलं होतं की ही जी कंपनी उभी राहिली ती कंपनी उभी राहिल्यानंतर मी भविष्यात एक किल्ला दत्तक घेईल. जे कुठला घेईल काय मी सांगितलं नव्हतं. पण ज्यावेळेस 2025 आलं तर त्यावेळेस लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी जी सुरुवात केली, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि दिल्लीचं तख्तसुद्धा झुकवलं आणि स्वराज्य स्वतःचं उभं केलं, तर म्हटलं तिथून आपण सुरुवात करूयात. मग रायरेश्वरवरती आम्ही जिथं शिवाजी महाराजांनी त्या पिंडीवरती शपथ घेतली त्याची बरीचशी झीज झालेली कळाली. मग आम्ही केलं की त्याच्यावरती जवळजवळ चांदीचं जे आवरण आहे मग ते आवरण आम्ही केलं, बरंचसं त्याच्यावर काम केलं आणि भविष्यात रायरेश्वरला जे जे काय लागेल तिथं मी उभा राहील. कारण मला असं वाटतं की ही गोष्ट म्हणतात ना की तर महादेव आहेत, रायरेश्वर आहे, तर आम्ही त्याला चॉईस नाही केली, त्यांनी आम्हाला चॉईस केलं असं वाटायला लागलं. नक्कीच. अच्छा सर, आता लाडाची कुल्फी हा ब्रँड तुम्ही 2018मध्ये एस्टॅब्लिश केलं. आता आपण जसं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं कुठल्या ना कुठल्या स्त्रीचा हात असतो, तर तुमच्या बाबतीत हा कसा प्रकार आहे? 100% की याच्या मागं एक स्त्रीचा हात असतो, पण माझ्या मागं 3 स्त्री आहेत. म्हणजे एक तर माझी आई आहे. आईने सर्वात पहिला सल्ला दिला की राहुल आपण खायचा व्यवसाय करतो, तर खायचा व्यवसाय करताना असा व्यवसाय कर की ते लोकांच्या पोटात जाणार आहे. तर ते विष नाही गेलं पाहिजे तर अमृत गेलं पाहिजे.
त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय कर आणि प्युअर धंदा कर, चुकीचं काय करू नको. तर त्यामुळं तिचं एक प्रेरणा ती एक होती. आणि तिचं एक ठाम मत होतं की जे करशील ते चांगलं कर. कारण आपल्या जनरली मराठी माणसांमध्ये की बिझनेस म्हणलं की घरचे म्हणतात कशाला बिझनेस करतो, कॉर्पोरेशनला कामाला लाग, कुठंतरी कामाला लाग, आणि हे आपलं कामधंदे, आपलं काही काम नाही. हो, म्हणजे ही मानसिकता असते. पण माझी आई पॉझिटिव्ह होती प्रचंड. ती म्हणली तू व्यवसाय कर, काय काळजी नाही, पण बिनधास्त कर आणि चांगला कर. मग अक्षदा आहे की माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अक्षदा पण माझ्याबरोबर जॉईन झाली. ती अकाउंटिंग किंवा कॉल म्हणतात टोल फ्रीचे नंबर ते रिसिव्ह करत असेल, कस्टमर केअर. आणि माझी जी मुलगी आहे ती माझी मुलगी पहिल्या दिवसापासून माझ्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस मी निर्माची मुलगी किंवा कुठल्याही ब्रँडची एखादी छोटी मुलगी पाहायचो तेव्हा त्याला ब्रँड अँबॅसेडर लागायची ती मुलगी. तर आपलं दुसरी घेण्यापेक्षा आपण घरातच माझी मुलगी आहे तर तिला ब्रँड अँबॅसेडर करावं, अशा तिघी माझ्या आयुष्यात माझ्या आणण्यात आणि ती शक्ती माझ्याकडे आली असं म्हणता येईल. नक्कीच. आपण त्यांना म्हणू शकतो की जिजाऊच्या रूपाने तुम्हाला त्यात तिने भेटलं. हो, 100%. अच्छा सर, आता लाडाची कुल्फी हा ब्रँड तुम्ही 2018 एस्टॅब्लिश केला आणि तो आज जनरली आपण म्हणतो की आमची शाखा कुठेही नाही, लोक हे कुत्सितपणे म्हणतात किंवा कुठल्या वेगळ्या अर्थाने म्हणतात. पण आज लाडाची कुल्फी 650 ब्रांचेस आणि पूर्ण भारतभर पसरला आहे. तर सर हा व्यवसाय तुम्ही ज्यावेळेस चालू करत होता त्यावेळेस तुमच्या डोक्यात किंवा कुठली अशी घटना झाली की जो तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला? नाही, टर्निंग पॉईंट किल्लाच होता. अच्छा. म्हणजे ज्या भाऊंनी सांगितलं की तुझ्यात दम असेल तर तू किल्ला दत्तक घे, मग ते असं वाटलं की हा व्यवसायच करायचा आहे. आणि हे करत असताना वयाच्या 14व्या वर्षापासून मी काम करतोय. 2001 साली मी न्यू गुजर फार्मास्युटिकल सदाशिवपेठ आहे, अच्छा. तिथे मी कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर माझा संपर्क कोणाशी आला तर जैन लोक, मारवाडी लोक, त्यांची मेडिकल्स आहेत, मेडिकल होलसेलमध्ये कामाला लागलो. तेव्हा संपर्कच त्या लोकांशी झाला आणि त्या लोकांच्या संपर्कात जास्त आलो. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो ना संगत आली की माणूस बदलतो. तर माझा संपर्क जो आला तो त्या लोकांशी आला. मग त्या लोकांकडून थोडासा व्यवसाय आहे, त्यांचे टेक्निक्स कळाले. म्हणजे बघा तुम्ही की तो माणूस राजस्थानला येतो, हो, आपल्या चौकात दुकान रेंटवर घेतो, बरोबर. त्या 10 बाय 10 मरीचं जो दुकान चालवतो तिथंच तो मुलांना जन्मसुद्धा घालतो. हो, तो अजिबात घर घेत नाही, पण काही वर्षांनी तो बिल्डिंग विकत घेतो तुम्ही. बरोबर. म्हणजे आपली मुलं बघा चौकात अजूनसुद्धा त्याच चौकात टाईपपास करत बसतात, पण त्याच्या डोक्यात चौक सोडायचं, कम्फर्ट झोन सोडत नाही. म्हणजे आपण चौक सोडत नाही, आपण आपलं गाव सोडत नाही, आपलं राज्य सोडत नाही. भारत माझा देश आहे तर आपण सगळ्या भारतात धंदा व्यवसाय केला पाहिजे. हो. पण आपण कम्फर्ट लेवल जास्त बघतो आणि जैन मारवाडी लोक कम्फर्ट बघत नाही, जिथं व्यवसाय तिथं पोचतात. बरोबर. आपला माणूस काय करतो, आपली चौक आहे, आपली जागा आहे म्हणून धंदा करतो. तसे ते करत नाही, ते उत्तम जागी जातात जिथं व्यवसाय, करेक्ट. म्हणून ते यशस्वी होतात. हां, नक्कीच हा माइंडसेटचा परिणाम असू शकतो की जसं तुम्ही म्हणलात की जे व्यावसायिक ग्रुप्स होते किंवा जे व्यवसाय करणारे लोक होते त्यांचा तुम्हाला सहवास लाभला. 100% लाभ. पण सर ज्यावेळेस तुम्ही 2018ला पहिली गाडी चालू केली किंवा तुमचं जे पहिलं शॉप चालू केलं त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय चालू होतं? तुम्हाला खरंच वाटलं होतं की आपण हा एवढा लांबपर्यंत एवढा भारतभर व्यवसाय पोचू शकतो? हो, 100% वाटलं होतं. त्याच्या मागं काय आहे की माझं म्हणणं की व्यवसाय करताना ना की त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे. मी लाडाच्या कुल्फीचा अभ्यास काय असा 6 महिने 2 महिन्याचा नाही केला. अच्छा. त्याच्या मागं तब्बल 5 वर्ष काम केलं आहे. ओके. आणि म्हणतो ना आपण की 10वी 12वीला जेव्हा आपण पेपरला बसतो हो. तर आपण प्रचंड अभ्यास केलेला असतो. आपल्याला कॉन्फिडन्स असतो की मला 90% पडणार आहे, 80% पडणार आहे. एक कमीत कमी 1 क्लास फर्स्ट क्लासमध्ये तर मी येणार एवढा अभ्यास केला आहे मी. तसाच व्यवसायाचा अभ्यास असतो. हो. व्यवसायाचा अभ्यास मी काय केला की प्रचंड R&D केली की कुल्फी कुठं कुठं भारतात चांगली बनते, तिथे गेलो, तिथला अभ्यास केला. 5 वर्ष खूप भारत फिरलो मी. म्हणजे व्यवसाय करताना माझं म्हणणं आहे की तुम्ही भारतभर फिरलं पाहिजे एकदा. तो व्यवसाय कुठं कुठं कशा पद्धतीनं चालतो हे बघितलं पाहिजे. ते मी बघितलं. दुसरी गोष्ट, लाडाची कुल्फी हा पहिल्या दिवशी सुद्धा रजिस्टर्ड ब्रँड होता. अच्छा. म्हणजे बरीचशी लोक चूक अशी करतात की व्यवसाय चालू करतात, चालतो का नाही बघू, आईचं नाव चांगलं वाटतं म्हणून व्यवसायाला आईचं नाव देतात. चुकीचं नाही आहे, आईचं नाव देतात, तो ब्रँड मोठा करतात. आता मग रजिस्टरला जातात ब्रँड ट्रेडमार्करला, त्यावेळेस कळतं की ते नाव अवेलेबलच नाही आहे. परत त्यांना शून्यापासून परत बसावं लागतं, ब्रँडिंग करावं लागतं. पण तसा लाडाची कुल्फीचा प्रवास नाही झाला. त्याच्या डोक्यात होतं की आपण पहिल्या दिवसापासून आर घेऊनच ओढलायचा. अच्छा. आणि हा ब्रँड आज उद्या परवा हा भारतातील सर्वात मोठा ब्रँड झाला पाहिजे. आणि आपण म्हणतो ना की ज्या छत्रपती जर आदर्श असेल तर मला असं वाटतं ज्या क्षेत्रात आपण चाललो आहे त्या क्षेत्रातले छत्रपती आपण झालं पाहिजे. आपण शिवाजी महाराज नाही,
आणि पद आहे म्हणजे हो. छत्रपती पद काय होतं त्यातलं सर्वात उच्च स्थान झालं पाहिजे. म्हणजे आज कुल्फी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जे गुगल सर्च केलं तर सर्वात पहिलं नाव लाडाची कुल्फी येतं. नक्कीच सर. जसं तुम्ही म्हणालात की सर्वोच्चतेचं परिमाण आहेच ते जे छत्रपती आपण उपाधी म्हणतो, आणि आपला जो पॉडकास्ट ऐकतील किंवा जे नवीन व्यावसायिक असतील किंवा नवीन उद्योजक असतील त्यांच्यासाठी हा खूप चांगला संदेश आहे की तुम्हाला क्लॅरिटी किती असायला हवी, तुमचं विजन किती मोठं असायला हवं. नुसतंच महाराज महाराज म्हणण्यापेक्षा महाराजांचं विजन कसं होतं की अहत तंजावर तहत पेशावर, अशा गोष्टींचं त्यांचं एवढं मोठं विजन होतं, ते नंतर सत्यात पण उतरलं. पण सर आता ब्रँडिंग तुम्ही खूप चांगला विषय छेडलात. आता ब्रँडिंगमध्ये कसं होतं, लाडाचीच कुल्फी हे नाव का बरं? नाही काय आउट ऑफ बॉक्स नाव ठेवलं पाहिजे आपण. ओके. म्हणजे बऱ्याच जण नाव कशी घेणार, नंबर 1 कुल्फी, हां. महाराष्ट्राची, दिल्लीची, हां. म्हणजे पंजाबची मशहूर कुल्फी बनवते पुण्यातच, हां. असतो मराठी माणूसच, बरं. पण तो पंजाबची मशहूर कुल्फी ठेवतो ना. म्हणजे अशी मशहूर विषय लोकल नावं वाटली मला. आणि ॲक्च्युली कुल्फी ही फिमेल आहे, म्हणजे तो कुल्फी म्हणत नाही आपण ती कुल्फी म्हणतो. ती फिमेल आहे. कुठलीही फिमेल म्हणजे बायको असो, प्रियसी असो, आपली बहीण असो, मुलगी असो, ही लाडक्याच असतात आपल्यासाठी. त्यामुळे ती लाडाची कुल्फी असं नाव असावं असं मला वाटलं होतं. मी याच्यात पण गंमत अशी की पहिल्या वेळेस मी जेव्हा आमच्या बिबवेडी गावठाणात ज्यावेळेस पहिली मीटिंग घेतली मित्रांची, मी सांगितलं की बाबा लाडाची कुल्फी नाव आपण ठेवतोय. पहिल्यांदा बरेच जणांची नावं घेतली मी, हो. काय ठेवता येईल, सगळ्यांनी सांगितलं की नंबर 1 अशी बरीचशी नावं सांगितलं. अच्छा. पण मी म्हटलं अरे मला ते असं नाव वाटते, ते कसं वाटेल. तर बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे ते लाडाची कुल्फी असं कसं नाव चालेल, असं ब्रँड नाही होऊ शकत. होऊ शकतो त्याला काय. हो. मी माझ्या मनावर ठाम राहिलो आणि लाडाची कुल्फीच नाव ठेवलं. अच्छा. आणि नक्की तुम्ही ते उतरवलं पण, आणि हेच सक्सेस म्हणू शकतो आपण त्याचं, की आपल्या ब्रँडवरती आपला किती विश्वास असला पाहिजे, आपण ते किती आतून आलं पाहिजे आपल्या, आणि आपल्याला जर विश्वास असेल तर सगळी दुनिया पण मान्य करते. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगताना काय सांगितलं की आता म्हणजे तुमच्यावर आपली चर्चा चालू असताना तुम्ही सांगितलं की तुम्ही गणपती मंडळाचे कार्यकर्ते पण होता. गणपती मंडळाचे कार्यकर्ते ते आत्ता लाडाची कुल्फी RS पापड ग्रुपचे फाउंडर आहेत तुम्ही, म्हणजे एका एवढ्या मोठ्या संस्थेचे. तर ह्याच्यामध्ये मग लोकांचा दृष्टिकोन बदलला का? म्हणजे तुमची ती जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. नाही, लोकांचा दृष्टिकोन 100% बदलतो. म्हणजे मी 2015च मला आय थिंक वाटते की बिबवेडी गावठाणाचं 25वं वर्ष होतं, आणि आमच्या गावात एक गाव एक गणपती एक संकल्पना आहे, आणि ती मला वाटते पहिल्या आमचीच असेल ती संकल्पना. तर त्या मंडळाचं मी अध्यक्ष झालो. अच्छा. 25व्या वर्षी. आणि ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस मी म्हटलं की मंडळाचा जो कार्यकर्ता असतो ना तो उत्तम मॅनेजमेंट तो करू शकतो. म्हणजे मंडळात शिकावा. मी सामाजिक कार्य, मी झुंजार शिलेदार सेवा संस्था माझी आहे, हो. संस्थेत मी काम करतो किंवा मंडळात काम करतो. पण मंडळात गेला ना की तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग कळतं बरं का. मॅनेजमेंटचा तो बादशाह होतो. अच्छा. तुम्हाला मग तिथून शिकायला मिळालं मला. ॲक्च्युली वाया नाही गेलं, तिथून शिकलो आपण. पण माझ्या गुरुनी सांगितलं की कुठं थांबायचं आपल्याला कळालं पाहिजे. माझ्या जर तुम्हाला गाडी आहे ना 300च्या स्पीडने द्यायची असेल तर गाडीत कुठला पार्ट चांगला पाहिजे. हो. एक तुमचं इंजिन परफेक्ट पाहिजे की इंजिनला तो लोड सांभाळता आला पाहिजे. तर माझ्या गुरुने उत्तर दिलं ब्रेक पाहिजे. अच्छा. बरं. ओके. आपल्याला आयुष्यात कुठं ब्रेक दाबायचं हे कळायला पाहिजे. तर मी सामाजिक कार्याला ब्रेक दाबला किंवा सामाजिक कार्य 100% केलं पाहिजे. पण कधी जेव्हा आपल्या खिशात पैसे असेल तेव्हा. पण आपण जर गरीब असू किंवा आर्थिक परिस्थिती आपली नाही तरीसुद्धा आपण सामाजिक कार्य करत असू तर मला असं वाटतं ते चुकीचं ठरेल. माझं म्हणणं आहे की पहिले सामाजिक कार्य केलं पाहिजे, की आपण आर्थिक सक्षम झालं पाहिजे, आपण आपल्या आईवडिलांना सुखी ठेवलं पाहिजे, आपलं घर आर्थिक सक्षम केल्यानंतर मग आपण सामाजिक कार्यात पडलं पाहिजे. अथवा सामाजिक कार्य नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. खूप लोक आहेत म्हणजे आईचा तर सल्ला असा होता की उंजळीत मावून इतकं 100% कमवायचं, पण ते सांडायच्या आधी वाट्याला पण शिकायचं. म्हणजे आता वाट्याची भूमिका आता माझ्यावर आलेली आहे. फक्त 5-7 वर्ष मी काम केले, त्याच्यात माझी उंजळी मी भरलेली आहे. म्हणजे आता समाजात मी 100% काम करत, परत मंडळात मी जाणारच आहे, पण गणपतीसाठी जाणार आहे. त्याच्यापेक्षा कार्यकर्ते जे आहेत ते आर्थिक सक्षम नाही, ते गणपती मंडळात किंवा कुठल्याही जयंत्या म्हणा त्याच्यात जे अडकलेले आहेत त्यांना मला सांगायचं हे 100% करायचे आपल्याला, पण थोडा ब्रेक दाबा, आर्थिक सक्षम व्हा, परत आपल्याला समाजाचे द्यायचं आहे. हो. नाही सर, नक्कीच. आता तुम्ही आहेत ना, म्हणजे आपण जनरली बघा ना, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड्रेस करत असतो. म्हणजे MBAच्या लँग्वेजमध्ये काय म्हणलं जातं की बाबा सगळ्यात परफेक्ट मॅनेजर कोण आहेत, तर हाऊसवाईफ्स जे गृहिणी असतात. त्यांना माहीत असतं कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे. पण तुम्ही आज देताना एक नवीन पर्स्पेक्टिव्ह दिला आहे की बाबा ज्यावेळेस मंडळाचे कार्यकर्ते पण किती परफेक्ट असू शकतात मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये, की बाबा त्या दिवशीच्या सोहळ्याचं नियोजन कसं असेल, मिरवणूक कशी निघेल, किती पैशानंतर कुठं खर्च करायचे, काय करायचे,
तर नक्कीच हा पर्स्पेक्टिव्ह खूप इंटरेस्टिंग आहे बरं का सर याच्यामध्ये. पण आता सर अजून एक आता क्वेश्चन कसं आहे की कुल्फी म्हणजे आता आम्ही लहानपणी ऐकलं, तुम्ही लहानपणी ऐकलंय की कोणतरी येणार तो कुल्फी देणार, म्हणजे कोणी विचारच नसेल केलं की कुल्फी हा ब्रँड होऊ शकतो. आणि आत्ता ह्या घडीला लाडाची कुल्फी ज्या आपल्या भारतातील किंवा जगातील म्हणलं तरी पण ते जास्त नाही होणार किंवा स्वातंत्र्य तयार होते. हो भारतातच तयार होते की जगातील मोठा सगळ्यात म्हणू शकतो की कुल्फी चेन आहे तुमची. तर कसं काय म्हणजे आता ही कुल्फी पारंपरिक पदार्थ आहे आपला असं म्हणू शकतो. म्हणजे ह्या जगामध्ये आता आईस्क्रीमचे खूप मोठे मोठे ब्रँड आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही स्पेस शोधून कशी याच्यामध्ये जागा तयार केली लाडाची कुल्फीची? नाही, मार्केटला आहे ना व्यवसाय करताना सर्वात पहिली गॅप शोधायची असते. ती गॅप मला कुल्फी दिसते. म्हणजे बऱ्याचदा 90-92मध्ये सगळं ग्लोबलायझेशन झालं किंवा सगळे बंधनं तुटली, एक्सपोर्ट सगळे एकमेकाचे देश करायला लागले. बरोबर. तर 90-92 नंतर सगळे आईस्क्रीमनी ताबा घेतला. हो. आणि ताबा घेतल्यानंतर बराचसा प्रकार आणि आईस्क्रीमचं ब्रँडिंग ज्या पद्धतीनं ज्या बाहेरच्या कंपन्या आल्यात त्यांनी ब्रँडिंग चालू केलं. आपल्याला ब्रँडिंग हा माहितीच नव्हतं. ब्रँडिंग प्रकार काय असतो, त्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते हे माहीत नव्हतं. मग हे मी जेव्हा आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये जॉब केला 3 वर्ष, ते जॉब करता करता मला लक्षात आलं आईस्क्रीम भरपूर चालली आहे. हो. पण कुल्फी कुठंच दिसत नाही आपली. मग ज्यांचा जन्म 90च्या आधी झाला ना त्यांना कुल्फी विचारा, त्याचं कुल्फीवर वेगळं प्रेम असतं आईस्क्रीमपेक्षा. बरोबर सर. पण ते 90च्या आधीच्या लोकांना कुठंतरी ते मिस होतं असं मला जाणवलं. म्हटलं आपण कुल्फीचा ब्रँड काढला पाहिजे. कुल्फीवर एवढा अभ्यास केला की कुल्फीची हिस्ट्रीपर्यंत गेलो मी. कुल्फीचा पहिला शब्द कुठे लिहिला आहे, तो 16व्या शतकात पहिला शब्द लिहिला गेला कुल्फी शब्द. ॲक्च्युली कुल्फी हा फारसी शब्द आहे, पण कुल्फी शब्द 16व्या शतकात लिहिला गेला. आईने अकबरे नावाचा ग्रंथ आहे. हो. तर त्याच्यात पहिला तो शब्द लिहिला गेला. आणि मग तिथून आम्ही अभ्यास केला की ती कुल्फी कशी तयार होती. त्याच्यात सगळी रेसिपीसुद्धा होती. की त्यावेळेस अकबर जेव्हा दौरे करायचा तर त्यावेळेस तो लिहिलेली जी काही ग्रंथ होता तो घेऊन जायचा. त्यात बिर्याणीसुद्धा रेसिपी आहेत. अच्छा. जे अकबराला आवडायचं ते त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. मग ते करता करता इथपर्यंत अभ्यास केला की आम्ही कुल्फीला किती फ्लेवर केले पाहिजे याच्यावर आलो आम्ही. की फक्त मलई नाही तर आम्ही आता शुगर फ्री बनवतोय, जांभळाची बनवतोय, सीताफळाची बनवतोय, पेरोची बनवतोय, मँगोची बनवतोय. पण याला सगळे पल्प वापरायला लागलो आम्ही. पण नवीन थोडंसं पॅकेजिंग केलं, डिझायनिंग केलं, ब्रँडिंग केलं. म्हणजे आपल्या लोकांना आहे ना चांगला प्रोडक्ट बनवता येतो. हो. पण त्याला ब्रँडिंग करून विकता 100% येत नाही. नाही खरं आहे ना सर. आता याच्यामध्ये तुम्ही बोलताना म्हणजे मला तुमच्याशी चर्चा करताना नक्कीच असं वाटतं की ह्या सगळ्या MBAच्या टर्मिनॉलॉजीज आहेत की जसं तुम्ही सांगितलं की तुमचं मार्केट ॲनालिसिस तुम्ही केलं पाहिजे, 100%. तुम्ही मार्केट सर्वे केला पाहिजे. त्याच्यानंतर मार्केट सर्वे केल्यानंतर तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे. जसं तुम्ही 90s म्हणला की 90च्या ह्याच्यातली, तर तुम्हाला टार्गेट ऑडियन्स ओळखल्यानंतर त्याला एक चव न देता बाकीच्या चवी कशा देता येतील. म्हणजे सगळ्यांसाठी एक नक्कीच एक नवीन काहीतरी लर्निंग आहेच ह्याच्यामध्ये. याच्यात काय नुसतं मार्केट आपण बघितलं, हो. पण मार्केट बघायच्या आधी आपला ब्रँड नेम शोधला पाहिजे. हो. ते नाव रजित ट्रेडमार्क होईल का तो बघितला पाहिजे. म्हणजे जसं मंडळाचा विषय की एखाद्या मंडळाला स्पीकर लावायचे, काय लावायचे, 10 लाख बजेट आहेत, हो. तो पहिलं बजेट काढतो ना. आपण व्यवसाय करताना आपल्या व्यवसायाला किती पैसे लागणार आहेत. दुकान करायचंय तर दुकानाला किती इंटिरियरला खर्च येईल, पुढच्या 6 महिन्याचे वर्षभराचं आपल्याकडे भाडं आहे का. बरोबर. म्हणजे ह्याच्या ओपनिंगवरून मी तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा मुलाचं दुर्दैव वाटतं असं की त्याला उद्योग करायचा असतो, व्यवसाय करत असतो, पण काय आलं त्याला एवढं इंजेक्शन दिलं आता सोशल मीडियाने की मोटिवेशन स्पीकर म्हणून त्याला आपण, की जो स्वतः व्यवसाय करत नाही ना तो सांगतो व्यवसाय कसा करायचा. बरोबर आहे. याच्यामुळे ही मुलं अडचणीत आलीत मला असं वाटायला लागले. ह्या मुलांना सांगितलं पाहिजे बाबा ज्या व्यवसाय तुम्ही करणार आहेत त्या व्यवसायाने 2-4 वर्ष 2-5 वर्ष काम करा, तो व्यवसाय सगळा पिळून काढा. त्यावेळेस तुम्हाला कळून तो खरंच व्यवसाय काय आहे, त्यातले प्रॉफिट लॉसेस हे सगळे कळतील. आत्ताच्या मुलाला डायरेक्ट खुर्चीवर बसायचं. त्यामुळे तो काय करतो, घरी जातो, आईवडिला जातो मला 5-10 लाख रुपये व्यवसायाला पाहिजे. पण आईवडील आपले खरंच असू शकतं म्हणजे व्यवसायातलं माहीत नसतं. आई आणि बाप त्याचा आहे ना भावने कुठे त्याला पैसे देतात. पण तो 25-50 हजारचे फटाकेच वाजवतो पहिल्या दिवशी. आणि 4 दिवसांनी 4-5 महिन्यांनी हे सगळे दुकानं बंद झालेली बऱ्यापैकी दिसतात. नंतर नातेवाईक आपल्या जवळचे काय झालं दुकानात बंद आहे का चालू आहे. भले चालू जरी असेल तर त्यांचा प्रश्न काय असतो, किती मिळतात किती नाही चालू आहे का बंद आहे. चालू आहे का बंद आहे. बरोबर. असा प्रश्न विचारतात. म्हणजे आपली मानसिकता बदलली पाहिजे. या मुलांनी प्रचंड अभ्यास केला पाहिजे. हो. म्हणजे
मी बऱ्याचशा एका वडापावच्या आमच्या मित्राचा ब्रँड आहे, तर त्याच्यावर मी काम करतोय कन्सल्टिंग म्हणून. अच्छा. आपल्या सहकाऱ्यांना मी आपणच सांगितलं पाहिजे, ज्या रोडने आपण चाललोय तर दुसऱ्याला पण तो रोड सांगितलं पाहिजे, मला असं वाटतंय. बरोबर आहे. तर तो रोड मी त्याला सांगितला, तर त्याला आता एकदम 40-50 शाख्यांची इन्क्वायरी आली. तो घाबरून गेला, मी कसं हँडल करू. म्हणजे काही नको करू, त्या सगळ्यांना सांग की माझ्याकडं 90 दिवस तुम्ही काम करा, वडापाव तळा, मिरची तळा, सगळं काम करा. 90 डेजमध्ये तुम्हाला जर टिकले, तुम्हाला लक्षात आला, तर तुम्हाला मी फ्रँचायझी देईल अथवा देणार नाही. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये सर या सगळ्या मुलांना काय झालंय की घाई खूप झाली. हां म्हणजे मी आज लाडाची कुल्फी तुम्हाला आज 2025 मध्ये भारतातील सगळ्यात मोठा ब्रँड दिसतो. हो. पण त्याच्या मागे माझे 25 वर्ष गेलेत. मी 2001 साली कामाला लागलोय. हा अनुभव घेऊन हा ब्रँड उभा राहिलेला आहे. बरोबर ना. हो. म्हणजे हा सक्सेस काय एका रात्रीत नाही झाला. बरोबर. ओव्हरनाईट सक्सेस नाहीच. माझ्या सक्सेसला 18 वर्ष लागली. आणि तेव्हा 2025ला तो ब्रँड आता भारतातील सगळ्यात मोठा ब्रँड दिसतोय. त्यामुळं कुठलीही गोष्ट घाईत होत नाही. बरोबर. त्याला वेळ द्यावा लागतो. पेशन्स आणि डिटर्मिनेशन हे तुमचं पाहिजेच त्याच्यामध्ये तुमच्या सक्सेससाठी. झालंच पाहिजे. तर तुम्ही याच्यामध्ये बऱ्यापैकी सांगितलं की तुमच्या मित्राचा एक तो ब्रँड आहे की ज्याच्यावरती तुम्ही काम करताय. सर जर आपण आता फ्रँचायझीवरती बोलूयात, म्हणजे फ्रँचायझीवर बोलण्याआधी एका गोष्टीचं तुमच्याकडून माहिती हवी की लाडाच्या कुल्फीच्या काय USPs आहेत. कारण आजकाल काय झालं ना सर, की फूड प्रोडक्ट्समध्ये लोक काळजीच घेणं झालेत. लोक लिटरली एखाद्याच्या हेल्थविषयी काही करतात, म्हणजे टॅम्परिंग करतात, ते त्या प्रॉडक्टमध्ये तेवढं हायजीन मेंटेन केलं जात नाही, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स किंवा ज्या गोष्टी त्या कमी दर्जाच्या त्या वापरल्या जातात. तर ह्याच्यामध्ये लाडाची कुल्फी सेपरेट कशी होते? नाही, आता काय आहे, भारतामध्ये सर्वात जास्त जो मोठा विषय जो दुधाचा आहे, की बऱ्याचपैकी जेवढं दूध आपलं उत्पन्न होतं तेवढं दूधच नाही. मग डुप्लिकेट नव्हती येणं प्रकार झाला किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे सगळं विचार करता जसं माझ्या आईचा विचार आला की आईने काय सांगितलं की राहुल, आपण जो व्यवसाय करू तो उत्तमपणे कर. पोटात आपल्याला विष नाही द्यायचं, आपल्याला अमृत द्यायचं, किंवा पोटात गेलं की त्याला त्रास नाही झाला पाहिजे, पण चांगला व्यवसाय करू. ह्याच्यात लाडाच्या कुल्फीची USP काय आहे की आम्ही उत्तम क्वालिटी सगळ्यात पहिले दिली. म्हणजे फ्रँचायझी जर टिकवायची असेल मग तर त्याला उत्तम क्वालिटी दिली पाहिजे. अच्छा. दुसरी गोष्ट, त्याला उत्तम मार्जिन दिलं पाहिजे. नुसती कुल्फी चांगली पण मार्जिन चांगलं आहे, तो टिकणार आहे का? नाही टिकणार. तर त्या क्वालिटीवर चांगलं मार्जिन पण पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याला सर्व्हिस दिली पाहिजे. मी उत्तम त्याला क्वालिटी दिली, मार्जिन पेपरवर दिले. अच्छा. पण माझं लॉजिस्टिक सर्व्हिस आहे ना. हो. तर तुम्हाला लागणारी कुल्फी मी उन्हाळ्यात म्हणलं, तुम्ही 10 बॉक्सची ऑर्डर दिली मला, मी म्हटलं सर माझ्याकडे नाही, तुम्हाला एकच बॉक्स येतो, मग काय फायदा आहे? नाहीच ना. त्यामुळं आमची कोर व्हॅल्यू कंपनीची आहे ती क्वालिटी, सर्व्हिस आणि मार्जिन. त्या 3 याच्यावर माझी कंपनी आज उभी आहे. आणि चौथा, सगळं सांगायचं म्हणलं की अतिशय प्रामाणिकपणे आम्ही हा व्यवसाय करतो. म्हणजे उगाच कोणाला तरी फ्रँचायझी द्यायची म्हणून आम्ही देत नाही. आम्ही पहिले विचारतो, बघ तुला गरज आहे का, ओके, आणि तू वेळ देऊ शकतो का, बरोबर, तरच आमची फ्रँचायझी घे, अथवा अजिबात घेऊ नको. कारण तुझे पैसे लागतात आणि आमची इज्जत लागते. खरं. कारण त्या ब्रँडला उभं करायला तुमचे 18 वर्ष गेलेत, सो तुम्हाला तेवढं बाबतीत कॉन्शियस राहावंच लागतं. नाही, माझं मूल आहे, म्हणजे माझी मुलगी आहे ती. हो. म्हणजे तिचं एवढं काळजी घेतो मी. म्हणजे मी व्यवसाय उभा करताना म्हणतात ना की ते मुलाचा जन्म होतो, 3 वर्ष किरकिर करत असतो, खरं, नको वाटतं, ते रात्री उठतं, हे सगळं सहन केलेलं आहे मी. हो. मग ते आता ते 6-7 वर्ष झाले, ते पळायला लागले, आता लोकांना चांगलं वाटायला लागले. ते अच्छा. पण पहिले 3-5 वर्ष त्रास घेतलेला आहे. त्यामुळे एखादं मोठं झाल्यानंतर त्याला कसं सांभाळायचं याचा मी त्या मुलासारखा ते माझ्या ब्रँडला सांभाळतो. अच्छा अच्छा. म्हणजे त्याला गाईड करणंच आहे. जसं आपण आपल्या मुलाला करतो, त्याला डायरेक्शन देतो, त्याला दिशा देतो, त्यावेळेस त्याची दशा होत नाही इन शॉर्टमध्ये. तसं आता फ्रँचाईज बिझनेसमध्ये सर आहेत ना, आजकाल खूप काही लोकांचं आपण ऐकतो की फ्रँचाईज घेतली, त्याच्यानंतर त्यांच्यात लॉसेस झाले. आता तुम्ही बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या, पण त्याच्यावरती थोडंसं अजून एम्फसाइज करा की फ्रँचाईज देताना ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा फ्रँचाईज पार्टनर आला, तुम्ही त्याच्यामध्ये काय बघता? तुम्ही 2-3 गोष्टी क्लिअर केल्या, पण त्याचं ॲनालिसिस डिटेल लेवलला कसं होतं? नाही, त्याला ॲनालिसिस काय होतं की पहिल्यांदा त्याच्याकडं तो पैसे कुठल्या मार्गाने आणतोय. म्हणजे आम्ही त्याला विचारतो, लोन घेणार आहेस का तू? अजून गेला असं घेऊ नको. आणि पहिलाच बिझनेस असतो, त्याला पहिल्या दिवसापासून जर लोनवर घेतलं तर तो बिझनेस होत नाही. म्हणून आम्ही लक्षात आलं की आम्हाला ना तिकीट साईज छोटी गेली पाहिजे आमच्या फ्रँचायझीची. ओके. मग आमच्या फ्रँचायझीची तिकीट साईज आम्ही 3 लाखापासून सुरुवात केली. फक्त 3 लाख रुपये, त्याच्यात सगळं देतो आम्ही. म्हणजे आता या लेवलला आलो की आम्हाला फ्रँचायझी कॉस्ट फार कमी केली तरी चालेल, आम्हाला ज्या प्रोडक्टमध्ये मार्जिन मिळतं आहे तर आम्ही सुखी आहोत. म्हणजे पहिली गोष्ट फ्रँचायझीवरती आपण चर्चा करूयात की फ्रँचायझी कॉस्ट घेतात.
फ्रँचायझी कॉस्टमध्ये काय हे बऱ्याचदा माहितीच नाही. अच्छा. म्हणजे उदाहरण की एखादा चहा आहे, हां. तर चहाची फ्रँचायझीचे पैसे 3-3, 5-5 लाख रुपये घेणारे लोक आहेत, घेतलंच पाहिजे. पण मी विचारलं की फ्रँचायझी कॉस्ट म्हणजे नक्की काय, याला काय म्हणायचं? तर मी म्हणलं ते फ्रँचायझी कॉस्ट नाही, माझी R&D कॉस्ट. आम्ही फ्रँचायझी कॉस्ट म्हणत नाही त्याला, अच्छा. आम्ही R&D कॉस्ट म्हणतो. म्हणजे गेले मी इतक्या वर्ष त्याच्यावर अभ्यास केला आहे. हो. 5 वर्ष अख्खा भारत पालता केला आहे, त्याच्यावर R&D केली आणि मग तो प्रोडक्ट छान बनवला आहे आणि मग तुमच्या हातात दिला आहे. त्याला जो खर्च लागला आहे, त्याला जो वेळ दिला आहे, त्याला जो अभ्यास केला आहे, हो. त्याची R&D कॉस्ट असते. म्हणजे एखादा डॉक्टर MD आहे, तो ते जास्त शिकला आहे, त्याची फी जास्त असते. फी का जास्त असते? त्याच्या शिक्षणाला जास्त खर्च झाला आहे ना. खरं आहे, बरोबर. माझ्या प्रोडक्ट काढताना माझा खूप खर्च झाला आहे. हो. त्याला R&D कॉस्ट म्हणतात. मग आम्ही R&D कॉस्ट फार कमी करतो. आणि उदाहरण सांगितलं की चहाचा एखादा व्यवसाय करणारा पण 3 लाख रुपये घेतो. आमच्याकडे 60 प्रोडक्ट आहे, त्याच्याकडे एक प्रोडक्ट 3 लाख घेतो. मग 60 प्रोडक्ट बोलले 3 लाख करायचे काम आहे, तर नाही केलं पाहिजे. अच्छा. त्यामुळं हे समजून घेतलं पाहिजे. आणि एखादा फ्रँचायझी घेताना आम्ही त्याच्याकडून बघतो की तू वेळ किती देणार आहे. हो. तुला वेळ आहे का? अच्छा. म्हणजे मी कायम सांगतो की जेवढं मालकाचं जास्त लक्ष तेवढं जास्त प्रॉफिट, जेवढं कमी लक्ष तेवढं कमी प्रॉफिट. लक्षच नाही तो खड्ड्यातच जाणार. अच्छा. कारण सगळे बिझनेस ॲटो होऊ शकतात, नाही असं नाही, पण हा आपला बिझनेस ॲटो होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्या फ्रँचायझीवरती असणारा मुलगा, त्याला ट्रेनिंग देऊन पण देते, कधी कधी तो नसतो, दुसरा अचानक तो काम सोडून जातो, दुसरा तो आमच्याकडं कधी कधी तो पाठवतच नाही, मग तो मुलगा बसतो. म्हणजे तुमची आणि ग्राहकाचे कस्टमर, म्हणजे ज्या मालकाचे आणि ग्राहकाचे संपर्क किंवा संबंध हे चांगले पाहिजे. जो कामाला मुलगा आहे त्याला काही घेणं दिलं नाही बरं का. बरोबर. तो आपला आता मोबाईल झाला, तो कस्टमर असेल तेव्हा मोबाईलमध्ये डोकं टाक. अच्छा. हो, बरोबर. त्याच्या कस्टमरवरती तुमचा संपर्क पाहिजे ना, की बस काय सर काय चाललंय, मग तुम्ही डॉक्टर आहात का, वकील आहात का. म्हणजे याचा एक प्रसंग सांगूशी वाटतो की वानवडीला आमची एक ब्रांच होती, ती बंद झाली लॉकडाऊनमध्ये आमची. अच्छा. तर त्याच्यात एक मुलगा कामाला होता त्यांच्या, आणि एक डॉक्टर तिथं यायचा, रोज कुल्फी खायचा. अच्छा. त्याची ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं, डॉक्टर होता, तर बोलता बोलता नाव आमच्या आईला असं असं झालंय आणि त्या 85,000 रुपये त्या ऑपरेशनचे छोटेसे सांगितलेले. तर डॉक्टर चांगला होता बिचारा. मग त्याने म्हणलं चल तू हॉस्पिटलला माझे मी करून देतो. डॉक्टरने फक्त 6,000 रुपये घेतले. अच्छा. म्हणजे तुम्ही ग्राहकाबरोबर चांगले संबंध ठेवले, तुमचं बॉन्डिंग चांगलं असं, बॉन्डिंग चांगलं राहिलं, म्हणजे हे कौतुक नाही का. हो, बरोबर आहे. आपण काय करतो, त्याला कुल्फी देतो, त्याला विसरतच नाही, देतो की खाली बघतो त्याला दिली कुल्फी, कुठलाही प्रोडक्ट दिला आपण लगेच मोबाईलमध्ये येतो. मोबाईल सोडा, त्याला विचारा सर कसं वाटलं, परत या, तुमची बड्डेची ऑर्डर पाहिजे का तुम्हाला, असेल तर मी कुल्फी देतो, तुमच्या लग्नाची ऑर्डर सांगा मला. म्हणजे त्याला ते अपस्केल, त्याला क्रॉस स्केल जमलं पाहिजे तर तो व्यवसाय वाढणार आहे. त्याला बदल विचारा ना सर, तुम्ही सर आमच्या आज आम्ही छान केलं दुकान, अजून काय बदल वाटते ते सांगा ना आम्हाला छान वाटेल. हो हो. तुम्ही कस्टमरला एंगेज ठेवलं पाहिजे. आपण एंगेजच ठेवत नाही, आपण काय करतो, हा म्हणजे तो कस्टमर तुमचा क्लायंट झाला पाहिजे. जनरली आपण काय म्हणतो की ज्यावेळेस एक चांगला संबंध मित्र झाला पाहिजे कस्टमर चांगला. बरोबर. म्हणजे तो वारंवार तुमचे सर्व्हिस, तुमचे प्रोडक्ट्स घेतो. 100%. म्हणजे आपण त्याशी संपर्कच करत नाही, बोलतच नाही, तर नाही होणार व्यवसाय. त्यामुळे मालकाचं खूप प्रचंड लक्ष पाहिजे, तरच व्यवसाय होऊ शकतो. मालकाचं लक्ष तर नाही होऊ शकत व्यवसाय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या फ्रँचाईज पार्टनरला ट्रेनिंग वगैरे मध्ये कव्हर करता. हो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा फ्रँचायझी देतो त्याला पूर्णपणे ट्रेनिंग दिलं जातं की प्रोडक्ट कसा विकायचा आहे, प्रोडक्टची प्युअर माहिती दिली जाते. म्हणजे मागाशी जो प्रश्न होता की लाडाची कुल्फी आणि बाकीच्या प्रोडक्टमध्ये काय फरक आहे. हां. तर लाडाची कुल्फी 1 ते 100% दुधापासून होते. अच्छा. आणि म्हशी दुधापासून होतो. म्हशीच्या दुधापासून आम्ही कुल्फी तयार करतो. ह्याला बिलकुल आम्ही पॅक मिल्क म्हणतो, पण काय म्हणतात त्याला, म्हणतात पिशवीतलं जे मिल्क आहे ते आम्ही वापरत नाही. प्युअर गोठ्यातून आम्हाला दूध येतं. काही पुण्यातले जवळ आसपासचे सगळे गोठे आम्ही टाईप केलेत, त्या गोठ्यातून आम्हाला दूध येतं. आणि हे सगळं दूध A2 मिल्क आहे, म्हणजे म्हशीच्या दुधाला सुद्धा A2 म्हणलं जातं. ओके. हां, मग टाईप 2, टाईप 3 असे सगळे A2 आहेत. त्यात म्हशीच्या दुधाला पण A2 म्हणलं जातं. तर ते दूध आम्ही कलेक्ट करून 100% मिल्कची आम्ही कुल्फी बनवतो. म्हणजे उदाहरण सांगतो की 100 ग्रॅम, मी कुठलंही बघा, कुठली आईस्क्रीम बघा, ती 100 ग्रॅम असते, 100 ग्रॅम लिहितात. हो, किंवा 60 ग्रॅम म्हणतो आपण. हां, जे काय असेल. हां, तर ती ML किती असते माहिती आहे का, त्याच्या कमीत कमी 110 पट असते. म्हणजे 100 ग्रॅम असेल तर ती 250 ml असेल, किंवा 60 ग्रॅम असेल तर ती 100 ml असते. म्हणजे एवढी तफावत ML आणि ग्रॅममध्ये असते. का तर तिला एअर मारून ती काढलेली असते, तिला हवा मारलेली असते, ती पावडरने
पावडर मिल्कनी बनवलेली असते. ओके. पण लाडाची कुल्फी ओतीव आहे, जेवढी एम एल आहे तेवढीच ग्राम आहे. अच्छा. कारण याच्यात दुसरं काही टाकलेलं नाही. त्याला वेट आहे, त्याला वजन आहे, त्याच्यात पल्प गेलेला आहे. म्हणजे हे कधीच लक्ष देत नाही. आपल्याला काय वाटतंय, कुठली तरी जाहिरात येते, हो. कुठला तरी हिरो एखाद्या कंपनी जाहिरात करतो, तो हिरो कधी तो प्रोडक्ट विकतच नाही, खातच नाही, बरोबर. पण जाहिरातीसाठी घेतात. हम्म. का तर आता गाढवांची संख्या जास्त झालेली आहे. अच्छा. हा. आणि कुठलं तरी हिरो हेलिकॉप्टरमधून उडे मारतो आणि थंड प्यायला लावतो, पण ते थंड ॲक्च्युली टॉयलेट वापरतात, टॉयलेट घासायला वापरतात, ते आपण पितो. तो पित नाही. त्याच्याऐवजी आपलं दूध पिलं पाहिजे. हो. म्हणजे हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे अजून पण एक क्रीमची जाहिरात येते हा. की तुम्ही आमची क्रीम लावा, 7 दिवसात गोरे व्हाल. हो. बरोबर. माझं म्हणणं आहे, अजून एक पण माणूस गोरा नाही झाला. बरोबर. म्हणजे किती मूर्ख लोक आहेत ॲडव्हर्टाईज बघणारी, आणि ते आपण डोक्यात घेतो की 7 दिवस असं गोरं होणार आहे आपण. मग ते असं काहीच होत नाही. आणि सर त्याच्यामध्ये विषय असा असतो की जे ऑलरेडी लोक गोरा असतात तेच नाही लावतो. जो गोरा झाला असेल ना, त्याला मी 1 लाख रुपये देतो. आता त्या कंपनीने मला काहीतरी पैसे द्या, मी लावून दाखवतो मला गोरा होतं का. असं नसतं. आपल्या घरी चांगलं तूप असतं, कोवण पाण्यात रात्री तूप प्या, सकाळी पोट साफ होतं. ज्याचं पोट साफ असेल त्याचा चेहरा साफ असतो. खरं आहे. बरोबर आहे सर. म्हणजे हे खूप जुन्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात. आपली घरची आई असेल, माझी आजी असेल, ते तुपाचे 2 थेंब घ्यायचे, असे चोळायचे आणि तोंडाला लावायचे. सगळ्यात भारी तूप आहे. आपण कशाला क्रीम घेतो? त्या क्रीमचं जर किलोचा रेट काढला तर 250 रुपये किलो होती ती क्रीम, आणि तूप घरी किती रुपयात होतं? 1000 रुपये किलोत होतं. हो. म्हणजे जे आर्टिफिशियल आहे ते 2500 रुपये किलो घेतो आपण, हो. आणि जे तूप 1000 रुपये किलो आहे, इथे 2 थेंब लावले की तोंडाला खूप छान वाटतं, सकाळी फ्रेश वाटतं. ते 1000 रुपये फुकट आहे आपल्याला घरात, तरी सुद्धा लावत नाही. एवढं ॲडव्हर्टायझिंगचं आपल्यावरती इम्पॅक्ट झालेला आहे. हो. खूप गोष्टीत ना. म्हणजे एखादी गोळी खावा आणि किचकिच दूध सगळं साफ होईल. हा. त्यापेक्षा घरासमोर ती तुळस असती, एक पान खावा, लय काय वाटलं कडुलिंबाचं पाऊल घ्या, ज्येष्ठ मग तोंडात ठेवा, घसा बरा होईल. बरोबर. म्हणजे जनरली काय होतंय ना, लोक म्हणतात की आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीच्याच गोष्टी विसरतो आपण, आणि जे पाश्चात्य आले ज्या गोष्टींचा ॲक्च्युअलमध्ये हा मी तेव्हा परतून आपण आपलं विसरतोय. बघा ना, ह्या गोष्टीमध्ये एक कंपनी लंडनवरून आलेली आहे. ते कुठे गेले की त्या देशाचं नाव टाकते. हो. आणि नाव काम चालू करते. मी ज्या कंपनीचं नाव सांगत नाही तुम्हाला, की सांगितलं की 7 दिवसात तुम्ही गोरे व्हाल, हो. तीच ती कंपनी. त्या कंपनीने एक आईस्क्रीमचा ब्रँड आणला आता, खूप जुनाच आहे, बरोबर आहे. त्या कंपनीचा टर्नओव्हर आईस्क्रीमचा 1800 कोटी आहे. बापरे. विश विकती कंपनी, ते विश. अच्छा. पूर्ण पाम ऑइल, इडेबल ऑइल त्याच्यामध्ये, तरी सुद्धा लोक घालतात. का? तर जाहिरात आहे. हो. जाहिरात आहे ना. आम्ही ओरडून जरी सांगितलं ना, अरे हे चुकीचं नाही ना, ते अमिताभ बच्चन किंवा सलमान खान कोणतरी खात असं ॲडव्हर्टाईज घेतात, मग ते आपल्याला खरं वाटतं. हो. हो. तेच सांगतो ना. बरोबर. आणि त्या कंपनीने खूप सारे प्रोडक्ट काढलेत आणि ते माथी मारलेत आपल्याला, मला असं वाटतंय. त्या कंपनीचं गेल्या वर्षीचं टर्नओव्हर 60,000 कोटी आहे भारताचा. म्हणजे जेवढं इंग्रजांनी लुटलं नाही, तेवढं ती आज कंपनी लुटते आपल्याला. म्हणजे डायपर लावून मी नाही मोठा जात, आम्हाला डायपर लावायला लावले. बरोबर ना. लावलेत का डायपर? नाही. आधी पावडर होती का? नव्हती. आता यायला लागल्यात. पण असे जे प्रोडक्ट काढलेत की तो आता मच्छर त्याला लावायला काहीतरी काढलंय, ते माग किती? 150 रुपयाला आहे. कडुलिंबाचा पाला आमच्या गावाला जाळायचे, ते मच्छर गायब करायचे, किंवा धूप आपण लावायचो. म्हणजे आपण नॅचरल सोडून आर्टिफिशियलच्या मागे लागलोय. हो. का? तर मी परत म्हणतो, गाढवांची संख्या जास्त वाढलेली आहे की ते स्वतःची बुद्धीच वापरत नाही की अरे खरं आहे का खोटं आहे. बरोबर. स्वतःची सत्सद बुद्धी म्हणतो आपण. वाटच नाही. आणि आपल्याकडचे जे स्वदेशी ब्रँड आहेत, आता जसं तुम्ही सांगितलं की लाडाची कुल्फीमध्ये तुम्ही ऑन कॅमेरा सरळ सांगता की आमच्या प्रोडक्टची क्वालिटी बघा, आम्ही डायरेक्ट दूध वापरतोय, पावडर नाही वापरत आहेत, त्याच्यामध्ये पाम ऑइल सारखे प्रकार नाही वापरत आहेत. लोकांनी हे मनावर घेतलं पाहिजे. आम्ही सांगितलं, आमच्या बोर्डवर लिहिलं आम्ही 100% मिल्क आणि ट्रान्सफॅट फ्री प्रोडक्ट आहे आमचा. ट्रान्सफॅट काय आहे? तर ट्रान्सफॅट एकदा यूट्यूबला सर्च करा तुम्ही. ट्रान्सफॅट प्रोडक्ट असा आहे की ट्रान्सफॅटने सर्वात पहिले डायबिटीज 2 तयार होतो, तर हार्ट अटॅक तयार होतो. आता ट्रान्सफॅट म्हणजे काय आहे की ट्रान्सफॅट हा एडिबल ऑइल आहे, हायड्रोजन ॲड करून तो ॲड केला जातो. आणि बरेचसे चिप्सचे पदार्थ आहेत का, हो, ते त्या तेलात उकळले जातात किंवा तळले जातात. तळल्यानंतर ते एकतर तेल लवकर खराब होत नाही, आणि त्याला त्या तेलाचा लेअर असल्यामुळं ते चिप्स लवकर खराब होत नाही. अच्छा. ते चिप्स लवकर खराब होत नाही. ओके. ट्रान्सफॅट एवढा भयानक परिस्थिती आता, म्हणजे आत्ताच्या आया ज्या आहेत त्या काय करतात, मुलगा शाळेला चालला की ते जनरल स्टोअर असतं,
हो. तर 2 चिप्स काढतात आणि त्याच्या बॅगेत भरतात. बरोबर, डब्यामध्ये. म्हणजे भविष्यात हार्ट अटॅक यायचे जे वय आहे हां. ते 12-13 वरती येईल बघा. आता मध्ये पण पेपर आला 13 आलंय सर ऑलरेडी ते. हार्ट अटॅक झालाय. त्याचं कारण फक्त ट्रान्सफॅट आहे आणि ते ट्रान्सफॅट आपण आवडीने कुठली तरी कंपनीची बोगस कंपनीची आईस्क्रीम खातो. त्याची 100% ट्रान्सफॅट असतो. कारण आपल्याला एवढी सुद्धा अक्कल नसती की आपण लेबल वाचून खाल्लं पाहिजे. हो. म्हणजे ज्या दिवशी माझ्या लेवलवरती सुद्धा ट्रान्सफॅट असेल ना माझा ब्रँड खाऊ नका तुम्ही. बरोबर. ट्रान्सफॅट नसलंच पाहिजे. कारण आपण म्हणजे मला मध्ये प्रश्न विचारला की उद्योजक म्हणजे काय, भारतावर प्रेम म्हणजे काय. मी म्हटलं भारतावर प्रेम करायचं म्हणजे फक्त सेवेवर लढणं नाही आहे. बरोबर. भारतावर प्रेम करायचं असेल तर तुम्हाला या भारतामध्ये उत्तम प्रोडक्ट दिलं पाहिजे. म्हणजे GST चुकवलं नाही पाहिजे, इन्कम टॅक्स चुकवला पाहिजे. म्हणजे जो स्वच्छ बिझनेस करतो फूडचा करून सुद्धा इन्कम टॅक्स भरतो, GST भरतो, तर तो मला वाटतं ती भारताची सेवाच आहे आणि तो देशभक्त आहे मला असं वाटतं. सगळे देशभक्त फक्त सीमेवरती नाही, सीमेवरती जाणं सल्यूटच आहे. तरी सुद्धा देशभक्तीच आहे. म्हणजे ते सीमेवरती काम करतं देशासाठी आणि आम्ही आत काम करतोय देशाच्या आरोग्यासाठी. बरोबर ना सर. आता जसं तुम्ही सांगितलं की जर आपण ते केमिकलयुक्त प्रोडक्ट खातोय, आपण ते विष ते स्लो पॉइझन जाते, मग ते परत येणारच आहे ना. कॅस्केडिंग इफेक्ट यालाच म्हणतात ना, की आता गेलं की एक बटन चुकीचं लावलं की सगळे चुकीचे लागणार आहेत. हो बरोबर आहे. आणि आपल्याकडे ऑप्शन असताना पण समजा तुम्ही सांगितलं ट्रान्सफॅट 0 प्रॉडक्ट आहे तुमचं, A2 मिल्क वापरताय तुम्ही, आणि ते सोडून जर आपण दुसरं खात असेल तर आपण आपल्या स्वतःच्या हेल्थ बरोबरच हे करतोय ना, खेळतोय लिटरली. नाही ते हॅमर करतात ना. हो. म्हणजे हे एक तर प्रचंड मोठं फंडिंग घेऊन येतात भारतामध्ये हां. आणि एवढे होर्डिंग्स आणि एवढे ॲड्स करतात ते की आपल्या डोक्यावर त्याचा परिणामच होतो. म्हणजे म्हणतात ना की एखादं आपण सांगतो ना की चांगलं आहे, चांगलं, वाईट सुद्धा चांगलं होतं, लोक त्याला चांगलं म्हणायला. हो बरोबर आहे. म्हणजे ते एका स्टेज नंतर तुमचं सबकॉन्शियस माइंडचं इंजिनिअरिंग होतेच. हो आपल्याला ते कायम हॅमरिंग करून आपल्याला ते समोर दाखवून त्या गोष्टीची सवयच पाठी जाते आपल्याला. बर्गर आपल्याला खात नव्हतं आयुष्यात कधी आपण. हो. आपल्याला बर्गर खायला लावला. हो. अरे बर्गरपेक्षा कमी कॉस्टिंगमध्ये एक भाकर आणि पिठलं तयार होतं. हो. मी सांगतो भाकर आणि पिठल्याचे जर कॉन्सेप्ट हे स्टार्टअप म्हणतो मी. हां. रोडला कुठेही जावा, एक भाकर आणि पिठलं त्या भाकरीवरती जर पिठलं टाकलं ना हातात भाकर देईल हां. आणि ती फक्त भाकरीची कॉस्ट किती होती माहिती आहे का? किती जरी काय तुम्ही पिठली आता ज्वारीचा रेट 60 रुपये जरी पकडला तर एका ज्वारीमध्ये मला वाटतं 12 भाकरीच्या आसपास काहीतरी होतात एका किलोच्या ज्वारीमध्ये. हो. तर एका भाकरीचं कॉस्टिंग 10 ते 12 रुपये मिळेल. अच्छा. पिठल्याचं कॉस्ट जास्त होत नाही, त्याचं 10 रुपयेच होतं. हो. म्हणजे पिठलं भाकरी सगळं कॉस्टिंग 25 रुपये होईल. ओके. जर 60 रुपयाला जरी रोडवर आपण पिठलं भाकरी जरी विकली ना हेल्दी, हो, तरी ती विकली जाईल. पण ती ब्रँडिंग करून विकली लागेल. आता बरोबर, लोकांना पटवून द्यावं लागेल. पटून द्यावं लागणार हेल्दी आहे. हां. पण आपण अनहेल्दी प्रकार खातो का तर आपल्याला दाखवलं जातं हायवेला जाताना. अच्छा. हा बर्गर आहे. हो. त्यांनी खेळण्यात बर्गर आणला, आपण खेळण्यात का नाही आणली ज्वारीची भाकरी? बरोबर आहे. आपण पण आपल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत. आपल्या गोष्टीचा प्रसार आपण चायनामधून खेळणी येतात, ते खेळण्यात काय दाखवलं जातं? सँडविच दाखवला जातो, बर्गर दाखवला जातो. आपण अशी खेळली पाहिजे, काढली पाहिजे की आपली त्यात कुल्फी असली पाहिजे, भाकर असली पाहिजे, पिठलं वाचलं पाहिजे, असं काहीतरी कन्सेप्ट आपण काय खेळातून हे लोकांनी आपल्या डोक्यावर परिणाम केलेला आहे. त्यांचे कार्टून समजा बघा, जे कार्टून दाखवतात त्याच्यात सुद्धा तो मुलगा बर्गरच खातोय, काहीतरी तेच खातोय हेच दाखवतात. मग तिथं का नाही दाखवत तुम्ही आपलं प्रोडक्ट? वर इथपर्यंत आपलं बुद्धी चालत नाही, तिथपर्यंत आपले अजून हे केलं नाही. आपल्या बुद्धीचा अभ्यास हा बाहेरच्या जगाने जास्त केला आहे. हो. भारतातला मला असा एक प्रोडक्ट दाखवा की जगात विकला जातो, तो कमीत कमी 5-10 देशात तरी विकला जातो. असा कुठला प्रोडक्ट आहे का, कुठला ब्रँड आहे का? असतील, मला लक्षात येत नाही. नाही, माझे पटकन परत ते डोळ्यासमोर येत नाही म्हणल्यावरती विचार करून कसं ते लगेच आलं पाहिजे ना. त्यांचे प्रोडक्ट आपल्या तोंडी असतात. बघा ना, जर्मन आहे. जर्मन कशात फेमस आहे? तुमच्या इंजिन वगैरे किंवा गाड्यांमध्ये. जापान टेक्नॉलॉजीमध्ये तुमचे पुढे. टोयोटा आज हे बरोबर, टॉप 5 मधले ब्रँड आहेत. करेक्ट. अमेरिका कशात आहे? फोन त्यांचं अख्खं जग वापरत आहे. बरोबर. अजून सगळ्या ॲमेझॉन आले आपल्या इथं, सगळ्या कंपनी, सगळ्यांनी आपल्या इथं मोठं लोकसंख्या आहे, सगळ्यांनी आपल्याकडे बिझनेसला आले. असे खूप सारे देश आहेत हो, की ते भारतात आलेत. सगळ्यात बेस्ट कार कुठल्या आहेत? तर जर्मनचे आहेत. ते सगळ्या भारतात आहेत. भारतातल्या असल्या अशा कुठली कंपनी ती भारतात जगात व्यवसाय करते? टाटाला अजून काही देशांमध्ये नाही एंट्री मिळाली. हो, नाही मान्यता मिळाली, तेवढं नाही मिळालं, किंवा महिंद्राला नाही मिळाली. असं आपण प्रोडक्टच बनवत नाही. तर भारतातला तरुण आज कुठं अडकलाय? एक तर राजकारणात अडकलाय. बरोबर. सर्वात जास्त क्रिकेट. म्हणजे बऱ्याचदा क्रिकेटचा शब्द काढला म्हणजे आपल्याला विराट कोहलीची सेंचुरी माहिती असतात. हो,
तोंडपाठ असतं एकदा आपलं. 2 पट असं सगळं. आता फॅन असतो, फॅन असला पाहिजे, क्रिकेट बघितलं पाहिजे. ज्या दिवशी क्रिकेटची मॅच बघून तासभर आनंद घ्या, मस्त मजा करा, पण परत तो टॉपिक घेऊ नका. त्याच्यावर सतत चर्चा चालू असते. म्हणजे आज विराट कोहलीला मुलगा होईल का मुलगी होईल याच्यावर महिनाभर चर्चा कधी मुलं येतात. तू नाव काय ठेवणार त्याच्यावर चर्चा होते, त्याच्यावर बेटिंग पण होतं. हो. त्याच्यामुळं आपल्या मुलांनी R&D आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये प्रचंड मोठं काम केलं पाहिजे. आपल्या युवकांनी प्रचंड म्हणजे तरुणांचा भारत आहे. हो, आता सगळ्यात जास्त तरुण देश म्हणून आपलं गणलं जातं. आणि ही संधी आपल्याला जे चायनाने त्यांच्या लोकसंख्येची संधी त्यांनी समजली आणि सगळ्यात जास्त प्रोडक्शन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट हे सगळे चायनाला बनतात. हो. त्यांनी लोकसंख्या ही कशामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लावली. हो. त्यांनी हब केलं की हा जिल्हा आहे त्याने हेच करायचं, तो जिल्हा त्यांनी तेच करायचं. त्या सरकारने सिस्टीम चांगली लावली. हो. आपल्याकडे सिस्टीम सरकार काय लावते, 500 घे माझा झेंडा चल माझ्याबरोबर. बरोबर. यात योग जास्त अडकला. त्यातनं अडकलं की मी सांगितलं की समाजकारण आहेच, परत वर्गणी आहे, गणपती आले की शिवजयंती, हे सगळं केलं पाहिजे. पण हे सगळं रिसर्च अँड डेव्हलपमेंट बघून सगळं केलं पाहिजे. आपण अडकलो बिलकुल नाही पाहिजे. अच्छा अच्छा. नाही नक्कीच सर. आता म्हणजे तुमच्याकडून बरेच चांगले इन्साइट्स मिळतात आहेत आणि ह्या गोष्टीने जनरली कोण टच करत नाही आणि या किती इम्पॉर्टंट आहेत ते प्रत्येकाला माहिती आहेत, पण डायरेक्शन गरजेचं असतं. सर म्हणजे आता बऱ्याच व्यवसायांचं कसं होतं की आपण व्यवसायाबद्दल बोलतोय, तर मध्ये जो पॅन्डेमिक आला, जो कोविडचा काळ आला, तो काळ कसा होता लाडाच्या कुल्फीसाठी किंवा आपल्या कंपनीसाठी? नाही, माझ्यासाठी तो अतिशय सुवर्ण काळ होता मला वाटतंय. कारण मी संकटात संदेश शोधणारा माणूस आहे. काय की 2018ला आमचा ब्रँड उभा राहिला. 19 पर्यंत आमच्या 150 शाखा झाल्या. अच्छा. आणि असं भीती वाटत होती की ओव्हरफ्लो व्हायला लागला, आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. ओके. नाही म्हणलं पाहिजे. अच्छा. थांबा जरा, आता आम्हाला फॅक्टरी मोठी करायची किंवा काय नाही, कारण फ्लो येत होता आणि माइंडसेट होतं की तेव्हा पैशाची गरज होती. आम्ही म्हणलं येऊन द्या, आपण तो मॅनेज करू प्रोडक्शन. आम्ही प्रोडक्शन मॅनेज केलं आणि मी रात्रंदिवस काम करून ते उभं केलं आणि लॉकडाऊन पडला, तर आम्हाला विचारायला वेळ मिळाला. हो. म्हणजे तुम्ही संकटाला जे आलंय त्याच्याकडे कसं पाहता? सगळ्यांनाच नाही आलं ॲक्च्युली, मला ती संधी होती, सगळ्यांवर नाही आलं. पण माझं म्हणणं काय की मला कोविड 2 वर्ष होता, मलाही अडचण वाटली, पण त्यात R&D आमची भरपूर झाली. आम्ही फक्त कुल्फी बनवत होतो, आता आईस्क्रीम पण बनवायला लागलो, ती पण 100% दुधाची बनवायला लागलो. अच्छा. आम्ही फालुदा तयार केला, आम्ही मिल्कशेक तयार केला. मिल्कशेकची थोडक्यात गंमत सांगतो की आपण रोडला मिल्कशेक पितो, बदामचा मिल्कशेक. तो काय करतो, 50 रुपयाला मिल्कशेक देतो तुम्हाला, बदाम मिल्कशेक. 50 रुपयाला तो 200-250 ml दूध देतोय, घट्ट देतोय खूप. त्याच्यात तो बदाम असं टाकतो म्हणतोय, तो बदाम टाकत नाही, तो ऍक्च्युली शेंगदाणे टाकलेला असतो आणि ते घट्ट असतं. लोकांना काय वाटतं घट्ट म्हणजे भारी, अरे घट्ट म्हणजे भारी नाही. तोच 250 ml चा दूध तुम्ही घरी घट्ट करून टाका. तो काय टाकत असतो, त्यात कॉर्नफ्लॉवर टाकत असतो, हार्मोन्स टाकत असतो, तो घट्ट करत असतो. मग आपल्याला ती गाडीवरचं जो काय राजस्थानहून जो माणूस रोडला येतो थांबतो, ते कुठं बनवतात, त्याला काय बॅच नंबर आहे, एक्सपायरी आहे का? अच्छा. तिथं आपण पित असतो. म्हणजे हे सगळे प्रोडक्ट आम्ही काम केलं आणि शुद्ध असे प्रोडक्ट आम्ही तयार केले त्या कोविडमध्ये. आणि कोविडमध्ये अडचणी सगळ्यांना आल्या, पण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या अडचणींना आपण तोंड दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपला मृत्यू तर होणार नाही ना. एंड काय, अडचण काय की मृत्यू. बरोबर, शेवट तोच आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे तुम्ही प्रसंग बघा. दिल्लीच्या जेव्हा आग्र्याला गेले, मृत्यू होता. हो. अफजल खानाच्या मृत्यू होता. बरोबर. शाहिस्ते खानाच्या वेळेस जेव्हा होता सापडले असे तर मृत्यू होता. बरोबर. पन्हाळ्याच्या वेळेस मृत्यूच होता. हो. मग मी विचार करतो की शिवाजी महाराजांनी त्यावेळेस कसा विचार केला असेल, किती कूल माइंड झाली असेल, किती थंड डोक्याचे असतील. म्हणजे प्रतापगडच्या रणसंग्रामाच्या वेळेस सगळे काय म्हणले, तळ करा. हो. अफजल खान डेंजर आहे, तुम्ही तळ करा. म्हणजे सगळ्यांचा विचार निगेटिव्ह असताना महाराज एकटे पॉझिटिव्ह होते. मग याच्यात काय करायचं, जो कंपनीचा ओनर आहे ना, त्याचा माइंड पॉझिटिव्ह पाहिजे तो. बरोबर. तरच कंपनी चालते. म्हणजे राजा तशी प्रजा. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. त्यामुळं आम्ही कंपनीला एवढं सांगितलं की आपले आदर्श शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज मृत्यूच्या दारातून परत आले, डोकं शांत ठेवलं आणि त्याच्यावर काम केलं. संकटातून आपण कसं बाहेर पडू याच्यावर काम केलं. मग आमची सगळी पूर्ण टीम बसायची. मग हे सांगितल्यानंतर आमच्या सगळ्या टीमनी काम केलं. मग आमचे सगळे मॉडेल्स बदलले, हे बदललं ते बदललं. म्हणजे 19 मी दुबईला जे जाऊन आलो, तर दुबईला मी कार्ड बघितले, दुबईच्या बदललेली बघितली मी. मग हे सगळे बदल जे झाले आमचे, जे नवीन लोगो डिझाईन झाला, नवीन 3D मॉडेल झालं, आमचे शॉप 2022 आले, हे सगळं कोविडने आम्हाला केलं. आणि शिवाजी महाराजांचे मी काय जे आमच्या स्टाफला सांगितलं की आदर्श शिवाजी महाराज, आपला मृत्यू होणार नाही, आपण जिवंत आहोत, खायला आहे, त्यामुळे आपण काही काळजी नाही, पण आपल्याकडे एनर्जी पण आहे आणि आपल्याकडे आम्ही चालू होतो.
आपल्याकडे आदर्श महाराज आहेत, त्यामुळे आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं की आपण सक्सेस होणारे ठरलेलंच आहे. तुम्हाला आयुष्यातली सगळी उत्तर व्यवसायातली सुद्धा हो ही सगळे शिवचरित्रावर मिळतात. मला ते कुठलीही अडचण आली की मी शिवचरित्र जातो अच्छा आणि त्याच्यात विचार करतो महाराजांनी कसा विचार केला असेल. हो म्हणजे मला एक्सपोर्टचा आमची चर्चा एकदा चालू झाली. आता एक्सपोर्टमध्ये बोललो असतो की सिंधू बंदी होती हो आधी. म्हणजे जे जे भारतावर आक्रमण झाले की पाण्यामार्गी जास्त झाले. हो म्हणजे डच आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, सगळे आलेत. हे भारताकडं कशा दृष्टीने आले? व्यापाराच्या दृष्टीने. व्यापारी दृष्टीने आले. हो बरं, भारत हा म्हणायचे की सोन्याची चिडी आहे. म्हणजे इथं सोन्याचं दूर नाही, सोन्याचं सोनं. ते सोनं काय होतं माहिती आहे का? ते सोनं म्हणजे काळी मिरी होती, मसाले होते. त्या मार्गाने ते यायचे आणि आपल्याला लुटून घेऊन जायचे. कारण आपण त्यांना युद्ध नव्हतं करू शकत, का आता आपली सिंधू बंदी आडवीत होती. हो बरोबर आहे. पूर्वीच्या परंपरा म्हणू शकतो. समुद्रात पाय ठेवायचा नाही हिंदूंनी असं सांगितलं. पण महाराजांनी काय म्हणजे परिस्थितीनुसार किंवा बऱ्याच काळानंतर थोडासा धर्मात बदल पण झाला पाहिजे थोडासा. हो बरोबर आहे. तो बदल महाराजांनी केला की नाही, मला सिंधू बंदी तोडावी लागेल. आणि महाराजांनी नाव जे आहे स्वतःची जहाज आहे ती पाण्यात टाकली, बसरून वयम केली. हो मग त्यावेळेस मी एक्सपोर्टवाल्यांना खूप सांगितलं की जो आज भारत एक्सपोर्ट करतोय त्याचा जनक छत्रपती शिवाजी महाराज. हो कारण शिवाजी महाराजांनी सिंधू बंदी जर उठवली नसती तर आजही भारतात पाऊल कोणी ठेवला नसता. म्हणजे सॉरी म्हणजे बाहेर हा पडलो नसतो आपण. बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी जर बंदी नसती उठली तर आपण एक्सपोर्ट केला असता का? महाराजांनी सगळ्यात पहिलं एक्सपोर्ट केलं ते म्हणजे मीठ एक्सपोर्ट केलं. अच्छा अजून मी तुम्ही जर मस्कत वगैरेला गेले तर मराठा वखारी अजून पण तिथं मराठा वखारी नावाने तिथं अजून नावं आहेत. अच्छा तिथं आपण एक्सपोर्ट करायचं. ओके. म्हणजे शिवाजी महाराजांनी युद्ध नाही नुसतं शिकवलं, शिवाजी महाराजांनी मला एक्सपोर्ट सुद्धा शिकवलंय. मला असं वाटतंय म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून काय घेतलंय तर मी उत्तम व्यवसाय, उत्तम मॅनेजमेंट. शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट अतिशय भारी होतं. म्हणजे महाराजांच्या इतिहासात बघा की महाराजांचं वय काय 50व्या वर्षी महाराज गेले. हो बरोबर. माझ्या गुरुंनी काय सांगितलं, सिंपल इतिहास सांगितलं मला हे छोट्या वाक्यात, की शपथ घेतली कधी 16 वर्ष. 16 वर्ष. ते वाद आहे 14 16, आपण 16 वर्षी पकडू. बरोबर आहे. 16व्या वर्षी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? 50 वर्ष पकडू. 50व्या वर्षी 50. पण अजून 27-30 वादच आहे. हो सोडून द्या. तर 16 जर बघितले 34 वर्ष झाले. हो तर 16 आधीचं सोडून द्या, म्हणजे 16 वय सोडून द्या. हो 34 वर्ष महाराज राजकारणात आहे. हो सर सगळ्या लढाईचा अभ्यास केला ना, महाराजांची लढाई फक्त 9 वर्ष त्यांचा. अच्छा. सगळे महाराज लढले नाही. 9 वर्ष सोडून ज्या दिवशी अभ्यास करतात त्या दिवशी शिवाजी महाराज व्यावसायिक दृष्टिकोन पाहतो. ओके. म्हणजे शिवाजी महाराज जेवढे शांत असेल ना तेवढे इंग्रजांना भीती वाटायची. अच्छा, म्हणजे जो कोणी ओळखला असेल महाराजांना तर इंग्रजांनी येऊन ठेवले की हा माणूस लढाई जेवढा भीतीदायक वाटत आहे ना तेवढा आम्हाला लढाई नसताना हा शांत असला की भीती वाटते. अच्छा ओके. म्हणजे शिवाजी महाराजांनी मीडिया खूप सुंदर त्यांनी वापरली. बरोबर. म्हणजे आज जर शिवाजी महाराज असते ना मला वाटतं इंस्टाग्रामचा मार्ग शिवाजी महाराज असते. बरोबर. काय माहिती आहे का, शिवाजी महाराजा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज आहे हे इंग्रजांनी लिहून ठेवलं की हा खरंच माणूस निधन झाले का याचं. कारण शिवाजी महाराजांचं एअरगिरी एवढी भारी होती. म्हणजे त्यावेळेचे जे काय ऋषीमुनी होते, तुकाराम महाराज असेल, रामदास स्वामी होता, कुठले बी जे काय काळातले जे होते ना त्याचा मीडिया म्हणून शिवाजी महाराजांनी वापर केला नाही. अच्छा. लक्षात ठेवा. त्याचं हेअर खातं प्रचंड ताकदीचं होतं. हेअर खातं म्हणजे काय, स्पाय डिपार्टमेंटच झालं आपलं त्यांचं. बरोबर. हा शत्रूच्या गोटातली बातम्या आणणे. म्हणजे पन्हाळ्याच्या युद्धामध्ये स्ट्रॅटर्जी बघा की पन्हाळ्याच्या युद्धामध्ये सिद्धी जोहर हो काय झालं, सिद्धी जोहरच्या नंतर शिवाजी महाराज पळून गेले. बरोबर. त्याचा खून झाला. खून झाला. महाराजांनी अशी अफवा पसरली होती की हा मला सामील झालेला आहे आणि याला मी पैसे दिले, ही फक्त बातमी पसरवली आणि त्याचा औरंगजेबाने किंवा आदिल खून झाला. म्हणजे याच्यात एवढे शिवाजी महाराज एक्सपर्ट होते. म्हणून म्हटलं की आज जर शिवाजी महाराज असते 100% मीडिया 100% खूप चांगला वापरला असता. म्हणून आम्ही सांगतो की चांगल्या माणसाने मीडियावरती सोशल मीडियावरती आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे की आता ह्याच्यातून गेल्यासारख्या 2 गोष्टी आहेत की तुम्ही काळानुरूप बदललं पाहिजे ना, आणि तुम्ही तुमच्या जे साधनं अवेलेबल आहेत, जे तुम्हाला प्रसिद्धी देणार आहेत किंवा जे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी, समजा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं तुम्ही म्हणलात ना, ॲज अ IT प्रोफेशनल मला वाटतं की जर महाराज असते तर महाराजांनी AI मॉडेल डिप्लॉय करून आतापर्यंत एक्झिक्युशन पण चालू केलं असतं त्याच्यामध्ये, की नवीन टेक्नॉलॉजीचा
आपल्या व्यवसायामध्ये वापर हा केलाच पाहिजे आपण त्याच्यामध्ये. म्हणजे का सांगतो तुम्हाला, इथले अजून एक महाराजाचं उदाहरण आता हां. सांगतो की महाराजांची जी जहाजं तयार केली तर त्याच्यात 2 पोर्तुगीज आणले होते. हा. त्या मग तुम्ही ते शिकवा जहाज. बरोबर. तर त्या पोर्तुगीजला पत्र आलं लगेच त्या दोघं जणांना हो. पोर्तुगालवरून, तू याला तू शिकू नको याला जहाज करायला, त्यानं त्रास देईल. तर ते गेले. हो. तर महाराजांनी त्यांच्या टेक्निकली नावा केल्या हा. आणि पहिली नाव पाण्यावर उतरवली. हो. म्हणजे ज्यावेळेस महाराजांनी ते जी जहाज आहे गलबत उतरवली, इंग्रज म्हणले आमच्यावर खूप अशी गलबत आली, हा. त्यांचा आम्ही पराजय केलेला आहे, हो. त्यामुळे याचं काय दुर्लक्ष करा, काय लय मोठं होणार नाही. बरोबर. म्हणजे असा ॲटिट्यूड इंग्रजांचा होता. हे शब्द वेगळे आहेत हा. पण असा ॲटिट्यूड होता. पण कालांतरानं इंग्रज असे म्हणले की ही छोटी छोटी नावं जी केली ती आम्हाला फसवतात, ही नावं आमच्या स्वराज्यात पाहिजेत. हो. एवढी भयानक यांनी केली आणि त्यांचा पराजय केला शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा पाण्यावरती. हो. हा पराजय करणारे पहिले मराठी होते. बरोबर. कारण त्यांचं म्हणजे त्यावेळेस असं होतं की पाणी म्हणजे आमची सत्ता, अखंड सागरावरती आमचं साम्राज्य असणार आणि आमचं कोण बुडू शकणार नाही. पण वार्तालाप घ्यायचे ना आधी. म्हणजे आपल्याला पण म्हणजे औरंगजेबाला सुद्धा मक्क्याला जायचं असेल हा. तर इंग्रजा, डच, पोर्तुगीज यांचा वार्तालाप म्हणजे त्यावेळेस परवा तो परवाना हा. तो घ्यायचा लागायचा. पण पुढच्या काळात हे सगळ्यांना हा. आपला परवाना घ्यावा लागला. बरोबर. एवढं महाराजांनी त्या समुद्रावरती काम केलंय. म्हणजे महाराज 360 डिग्री आहे. म्हणजे जमिनीवरती पण तेवढे भयानक होते आणि समुद्रावरती तेवढेच भयानक. अच्छा, म्हणजे ते आता म्हणजे जनरली म्हणलं जातं ना की इंग्रज म्हणायचे की जर महाराज आमच्या जन्माला आले असते, आम्ही पृथ्वीवर नाही आम्ही अंतरावर पण साम्राज्य केलं असतं किंवा राज्य केलं असतं याच्यामध्ये. असं आता याच्यामध्ये आहेत ना लाडाच्या कुल्फीमध्ये म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी ट्रान्सपरंट गोष्टी बोलताय. तर ज्यावेळेस तुमच्या फ्रँचायझी वगैरे असतात तर त्यांचे ॲन्युअल मीट वगैरे असतात, ते साधारण कशासाठी तुम्ही ठेवलेले असतात? नाही, एकतर लाडाची कुल्फी 2018 पासून मीठ घेतली. माझं म्हणणं आहे की व्यवसाय उभा करताना तुमची चौकट पहिली क्लिअर केली पाहिजे की तुम्ही कुठल्या चौकटीत काम करायचं आहे. मी फ्रँचायझी देताना प्रत्येकाला एकच रूल आहे, आपला फ्रँचायझी कॉस्ट तेवढीच आहे. म्हणजे पुण्याला तोच रेट आहे, मुंबईला तोच आहे, नागपूरला तोच आहे. अच्छा. म्हणजे कुठेही त्याला दुजाभाव नाही, तुमचे पण 50,000 घेतले, त्यांचे पण 1,00,000 रुपये घेतले, अशी पद्धत नाही. अच्छा. त्याच्यामुळं भारतातला पहिला ब्रँड म्हणून आम्ही की सगळे फ्रँचायझीला सर्व फ्रँचायझीला आम्ही एकत्र बसवतो आणि मग कार्यक्रम घेतो. ओके. हा करणारा पहिलाच ब्रँड. नाहीतर बरेचसे फ्रँचायझी ओनर जे आहेत ज्याच्याकडून मिळतात त्याच्याकडून काढायचा प्रयत्न करा. हा. आणि कारण त्यांना भीती वाटते की बाबा तू आले तर आपल्याविषयी सगळे ओपन होतील. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र बसवतो, बसा म्हणतो. कारण त्यांना रेट सारखा आहे, सर्व्हिस सारखी आहे, क्वालिटी सगळ्यांना सारखीच मिळते, कारण प्रोडक्शन एकाच ठिकाणी होतं. तर या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे बदल एवढा झाला की पहिली आम्ही ॲन्युअल मीट घेतली, त्याला पैसे नव्हते. आम्ही बिबवेडी गावठाणाच्या विठ्ठल मंदिरात पहिली मीटिंग घेतली. अच्छा. ही परिस्थिती, पैसे नव्हते. आणि लॉकडाऊन नंतर 2021-22 मध्ये आम्ही हयात बुक केलं होता. हयात हॉटेलला 5 स्टारला आम्ही बुक केलं होतं आणि हयातला कार्यक्रम घेतला आम्ही. त्यामुळं हा बदल का झाला, हयात का घेतलं, मी काय म्हणतो की घरात जर साप निघला ना तर आपण काय करतो, बाहेर पण मारतोच. बरोबर. पिंडीवर दिसला की पुसतो, बाहेर पडतो. त्यामुळं आपण कुठं बसायचं हे कळायला पाहिजे. त्यामुळं आपण जो काय ॲन्युअल मीट आहे तो आपण हयातला घेऊ असं वाटलं होतं मला. अच्छा. घेतला मीट, पण हयात घेतल्यावर तिथला मॅनेजर भेटायला होता, कुल्फीला कोण आहे आणि हयात बुक केलंय. ओके. आम्ही हयातला कार्यक्रम घेऊन छानपणे कार्यक्रम केला आणि तिथून आमची बूस्ट झाली. कोविड नंतर होतं ना, सगळ्यांची चर्चा अशी होती की आता बरेच जण ब्रँड बंद झाले. एक उतरती काळा लागली, उतरती काळा सगळ्यांना आईस्क्रीम ब्रँडला होते. आणि त्यावेळेस आम्ही काय केलं, उलटं केलं, त्या मिळाल्या हयातच बुक केलं. अच्छा. म्हणजे मानसिकता बघायची बदलली लोकांची. म्हणजे परत आम्हाला बूस्ट मिळाला आणि फ्रँचायझी आमची परत चालू झाल्या. रादर दॅन डिफेन्सिव्ह यू हॅव टू बी ॲट ऑफेन्सिव्ह मोड. 100%. बरं. सर आता आपण बघतो की लाडाची कुल्फी आता पूर्ण भारतभर आहे, पण जनरली कसं होतं की आता महाराष्ट्रात आपल्याला थोड्याशा कमी अडचणी येतात की बाबा मराठी ब्रँड येऊन जास्त प्रश्न विचारले जातात. पण आपला ब्रँड सर तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस किंवा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या टाईपचे लोक आहेत. तर ते एक्सपांड करताना तुम्हाला काय अडचणी आल्या का त्याच्यामध्ये, किंवा तुमचे एक्सपिरियन्सेस त्याच्यातले कसे होते? नाही, ह्याचा एक्सपान्शनला प्रॉब्लेम बिलकुल येत नाही, कारण लॉजिस्टिकवरती आमचं चांगली पकड आहे. अच्छा. एक्सपान्शन करत असेल ना सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो लॉजिस्टिक. आणि मी काय सांगतो, 2-4 चाका झाले ना लॉसमध्ये आम्ही दिले डिलिव्हरी. होतात ना, आम्हाला माहिती आहे की 4 ते 40 होणार होत्या. ओके. म्हणजे आम्ही पहिल्यांदा आपण काय विचार करतो, पहिल्याच आपल्याला डीलमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे. मी म्हणतो आत्ता प्रॉफिट नाही झालं तरी चालत, आज उद्या परवा प्रॉफिट होईल, फिक्स होईल, पण तो थांबलं पाहिजे ना. मग हा प्रॉब्लेम झाला. आणि
हा प्रश्न मला शरद पवार साहेबांनी विचारला होता. अच्छा. तो तुम्ही विचारला की मला विचारलं होतं की राहुल तुझं विजन काय आहे, स्वप्न काय आहे. तो साहेबांना म्हटलं मला साहेब एज किती मला माहीत नाही, 200, 205, 210, पण एक दिवस सगळीकडे लाडाची कुल्फी असेल. लगेच त्यांचा दुसरा प्रश्न होता, अरे पण लाडाची कुल्फी हे नाव सगळ्यात 200 देशात चालेल का. मी म्हटलं साहेब का नाही चालणार. आज भारतात मर्सिडीज झालाय, त्यांनी कुठं नाव बदलले. बरोबर. मॅकडॉनल्ड आलं, त्यांनी कुठं नाव बदलले. त्यांनी इंग्लिशमध्ये मॅकडॉनल्ड लिहिलंय, मराठीमध्ये पण लिहिलंय. मी जेव्हा अमेरिकेत जाईल माझी कुल्फी त्यावेळेस मी लाडाची कुल्फी इंग्लिशमध्ये लिहिली, चायनाला जाईन तेव्हा चायनीजमध्ये लिहिली लाडाची कुल्फी. फरक काय पडत नाही. आपलं प्रोडक्ट आहे, ही आपली USP आहे. लॅम्बोर्गिनी काय आहे. बरोबर. त्यांच्या ते बिल्डसाठी त्यांच्या बाकीच्या गोष्टी म्हणजे हे भारताच्या बाहेरचे सगळे ब्रँड इथं आलेत ना, यांची नावं पण घेऊन आलेत आणि संस्कृती पण घेऊन आलेत. साहेबांना म्हणले या कुल्फीची संस्कृती मी जगात दिली एक दिवस, आज उद्या परवा बदल होईल. त्यामुळे लाडाची कुल्फी घेतील, चायनीज नाव कशाही घेऊ देत, पण त्याला कुल्फी खायला आपली. बरोबर आहे, कारण क्वालिटीला कोण बीट करत नाही ना, क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही. अच्छा अच्छा. सर आता हे लाडाची कुल्फीचं तुमचं विजन थोडंसं अजून एक्सपांड करा. म्हणजे आपण काय म्हणतो की जनरली आता व्यवसायाचा पीक कधी असतो, ज्यावेळेस तो IPO येतो, की ज्यावेळेस तो इंटरनॅशनली अक्लेम्ड होतो किंवा त्याला ती जगभर प्रसिद्धी, जगभर मान्यता मिळते. तुमचं वायडर विजन काय लाडाच्या कुल्फीचं. लाडाच्या कुल्फीचं विजन आहे की एक तर सगळ्या भारतात ती कुल्फी सर्वप्रथम गेली पाहिजे. भारतात का आम्ही म्हणतो की आता शेवट महाराज म्हणले की तो प्रश्न येतोच. म्हणजे मी मध्ये पण खूप वेळा म्हणलं होतं की जिथं जिथं महाराजांचे घोडे गेलेत तिथं माझ्या शाखा गेल्या पाहिजे. म्हणजे भारतात कुठला असा कोपरा नाही की तिथं मराठी गेलं नाही. मग तिथं माझी शाखा गेली पाहिजे, हे पहिलं माझं विजन. अच्छा. त्याच्यात दुसरं विजन असं आहे की माझ्या कंपनीचा IPO हा भविष्यात 2-5 वर्ष तुम्हाला दिसेल. अच्छा. म्हणजे IPO म्हणजे काय, तर IPO म्हणजे सर्वोच्च आहे. म्हणजे ज्या दिवशी IPO होईल त्या दिवशी त्या क्षेत्रातली छत्रपती माझी कंपनी होईल. म्हणजे त्या दिवशी राजे व्हायला त्या काळात छत्रपती पद घ्यावं लागत असं. करेक्ट. मग आत्ताच्या जर व्यवसाय छत्रपती व्हायचा असेल तर तुमच्या कंपनीच्या आधी लिस्टेड राहिली पाहिजे, ती IPO असली पाहिजे. म्हणजे मी इतिहासात खूप एवढा विलीन झालेला माणूस आहे की मला तो IPOच्या छत्रपतीचे इक्वल आता काय वाटते, तर आपण IPO काढला पाहिजे, तर आपण ते घेऊ आपण. नक्कीच ना सर. म्हणजे आता तुमच्यावर बोलताना एक गोष्ट मात्र क्लिअर होती की तुम्ही महाराज फक्त बोलताना नाही, तुम्ही ते हृदयात, तुम्ही तुमच्या डोक्यात कोरून ठेवलेले आहे. त्यामुळे त्या गोष्टीवरती तसेच पावलं टाकायचे. लक्षात ठेवा, इतिहास कशाला असतो. इतिहासातून प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य चांगलं करत असतं. माझ्या गुरुजी सांगितलं की इतिहासात रमायचं नसतं, तर इतिहासात शिकायचं असतं. इतिहासात रमायचं नसतं, इतिहासात शिकायचं असतं. आपण इतिहासात रमलोय, शिकलो नाही. खरं आहे सर. हा फक्त फरक फॅक्ट आहे. बदलला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराज आईला किती प्रेम करायचे, प्रचंड. आईचा शब्द पाडत नव्हते. आता आईनं दळा बांध पोरगं होते, जाय मला बाहेर जायचे. अच्छा. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये अनाथ आश्रम चालू आहेत, वृद्धाश्रम चालू झाले. म्हणजे शिवाजी महाराज कळत का, नाहीच, अजिबात नाही आले. त्यामुळे शिवाजी महाराजून शिकायचं, इतिहास रमायचं नाही. याला असं अनुसरूनच एक सर प्रश्न आहे की आत्ता आपण मग अशी बोलताना म्हटलं की आपला देश तरुण आहे, आपल्याकडे खूप तरुण उद्योजकात व्हायचं आहे, त्यांना उद्योगात उतरायचं आहे, नाही का. तर ह्याच्यासाठी आपण म्हणजे तुम्ही त्यांना काय संदेश द्याल किंवा त्यांना एक अशी एखादी ब्ल्यूप्रिंट द्याल का, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये की त्यांनी काय करावं, काय करू नये, किंवा कसा विचार केला पाहिजे व्यवसाय करताना. एक तर सगळ्यात पहिले ना, सगळेच जण व्यवसायासाठी बनलेले असतात. बरोबर. म्हणजे व्यवसायात क्वालिटी काय लागतील माहिती आहे का. मला असं वाटतं जो जास्त ट्रेस घ्यायची, ज्याचे हँडल परिस्थिती आहे ना, त्यांनी व्यवसाय करावा. अच्छा. जेवढा मोठा ट्रेस घ्यायची तुम्हाला सवय लागली ना, ऑटोमॅटिक उद्योजक होता. ओके. ट्रेस घ्यायची सवय पाहिजे ना, लॉस घ्यायची सवय पाहिजे. बरोबर. म्हणजे मला आता दुपारी फोन आला की लॉस झाला, 2 दिवस जेवलाच नाही. अच्छा. त्याला लगेच सांगितलं तू जॉबला जा, तू व्यवसायासाठी बनलेला नाही. म्हणजे चढ उतार, यश अपयश असणार हे असतात. उद्योजक असला, ज्या मुलांना उद्योजक व्हायचे, ज्या मुलांना व्यवसाय व्हायचा ना, माझं स्टिक म्हणणं आहे की तुमचं ग्रॅज्युएशन जेव्हा कम्प्लीट होतं ना, तेव्हा 10वी 12वी जेव्हा होती त्यावेळी पार्ट टाइम म्हणून कुठेतरी जॉब केला पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला वडापाव टाकायचं आहे, पावभाजी करायचं, फूड इंडस्ट्रीमध्ये करायचं नाही का, तर संध्याकाळी असा 4 तास 5 तास वेळ असतो की तो वेळ मोकळा असतो, तो आपला असतो. तर त्यावेळेस तुम्ही कुठेही किचनमध्ये काम करा. जर तुम्हाला किचन समजून घ्यायचं आहे, हॉटेल टाकायचं असेल, फूड बिझनेसमध्ये ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं ना, त्या क्षेत्रात तुम्ही पार्ट टाइम आहे ना, कॉलेजपासूनच सुरुवात करा काम करायला. मग 4-5 वर्ष तुम्हाला कळतं, लॉस प्रॉफिट्स कळतात. तर आता कसं झालं की लगेच मला धंदा करायचा आहे, लगेच चेअरमध्ये बसायचं, असं होत बिलकुल नाही. अच्छा. हे मात्र नक्की तुम्ही सांगितलं की बाबा ज्याला स्ट्रेस घेता येईल, की ज्याला विजन आहे, किंवा ज्याला
थोडंसं घासायचे, त्याला त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकायचे, मेहनत करायची, तर त्याने ते उतरलं. टाइम दिला पाहिजे ना. माझं म्हणणं आहे की कार्य म्हणजे वेळेचा आहे ना, वेळेचा तो वापर केला पाहिजे. या जगातचं सगळ्यात महागडी गोष्ट जी आहे ती मला वाटते वेळ आहे. बरोबर. वेळ कोणाला आजपर्यंत विकत नाही घेता आली. बरोबर. आणि तू गेलेलो परत येत पण नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही वेळेला किंमत द्या, वेळ तुम्हाला किंमत देईल. ॲब्सोल्युटली बरोबर आहे. बरोबर. आणि आत्ताच्या मुलांना ते सांगतो की पैसा आज वाचवा, हो. नंतर पैसा तुम्हाला वाचवेल. आता तरुण मुलं पैसाच वाचवत नाही, हां. नंतर त्याला पैसा नाही वाचवणार. हा सगळ्यांना नियम आहे. म्हणजे आज पैसा काय म्हणतो की तू मला आज वाचव, हो. उद्या मी तुला वाचवेल. बरोबर. म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट आलो परत. म्हणजे फक्त व्यवसायात ना, तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये पण एक गोष्टी येतात. फायनान्शियल मॅनेजमेंट काय होतं की म्हणजे आत्ता दुर्दैव असं आहे की सर्वात जास्त आयफोन विकले जातात. हो. ते कशावर विकले जातात? हप्त्यावर, EMI वरती. बरोबर. काय आयफोन कधी घ्यायचा? ज्या दिवशी तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत. घर कधी घ्यायचं? ज्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा पैसे आहेत. म्हणजे मी सांगतो की माझं स्वतःचं अजून घर नाही आहे. अच्छा. हां, म्हणजे साधा सिंपल आहे की आज मला पुण्यात जर घर घ्यायचं असेल तर कमीत कमी 3 कोटी रुपये पाहिजे. आणि आज पुण्यात तुम्ही कुठेही जावा, कुठल्याही लॅविश सोसायटीत जावा, त्याचा रेंट 70,000, 50,000 किंवा मॅक्सिमम 1 लाख रुपये असेल. हो. 1 लाखाच्या वरती पुण्यात कुठलंही भाडं नाही आहे. 3 कोटी रुपये बँकेत ठेवले तर 60% 7% तुम्हाला 21 लाख रुपये वर्षाला मिळतील. 1 लाख भाडं, 12 लाख रुपये दिले, राहतात किती? 9 लाख रुपये. घर खर्चाला 9 लाख रुपये वर्षाला खूप होतात. बरोबर. कशाला घर पाहिजे? हे घर काय आहे? हे तुमचं स्टेटस बनलं आहे. आणि हे घर होण्यासाठी उद्योजकाला अडचणीत आणतात की आई आणि बायको. इथं दोघांचे नाव घेईल मी. इथं दोघी पण चुकतात. दोघींचं कसं चुकतं? आई काय म्हणते की माझ्या मावशीचं घर झालं आहे, पोराचं घर झालं आहे, आपलं घर नाही झालं. बायको म्हणणार माझ्या मुलीचं घर झालं आहे, माझ्या बहिणीचं घर झालं आहे, आपलं घर नाही झालं. मी दोघींना समजून सांगितलं. हां. हे जे तुम्हाला गणित सांगितलं दोघींना सांगितलं. आता दोघी असं म्हणतात आपल्याला घर नाही करायचं. म्हटलं असं वाटलं मला कोथरूडला राहायचं तर कोथरूड राहील, असं वाटलं कोरेगाव पार्कला जायचं तर कोरेगाव पार्कला राहील. पण जेव्हा तुम्ही घर घेता तेव्हा तुम्ही बदलू शकत नाही ते. त्यामुळं घर घ्या, पण कधी? ज्यावेळेस माझ्याकडे खूप एक्स्ट्रा पैसे पडून आहेत ना, त्यावेळेस तुम्ही घर घेतलं पाहिजे ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. आणि मुलांनी आयफोन शक्यतो टाळावा. म्हणजे आईबापाच्या पैशावर 100% आयफोन घ्यायचा नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे 10 आयफोनचे पैसे खिशात असतील, एक्स्ट्रा मनी तुमच्या खिशात असेल, त्या दिवशी तुम्ही आयफोन वापरा. मी आयफोन मिनी जो 12 आलता तो घेतला, त्याच्यानंतर डायरेक्ट 16 घेतला होता. एवढा गॅप माझ्या एवढा. आता फायदा असा आला आहे की परिस्थिती नसते, हप्त्यावर घेतो तो आयफोन. 12 झालं की नवीन लगेच 13 झालं की लगेच 14, लगेच 15. आता मी 16 घेतलं, तो मला वाटतं 20 झाल्यानंतर मी दुसरा घेईल. गरज आहे का? तर आपण आपल्या जे काय खर्च आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपल्या खर्चांवरती तो जास्त खर्च केला नाही पाहिजे. खर्च आपल्या आवडीनिवडी युवकांनी शेवट ठेवल्या पाहिजे. पहिला आपण आर्थिक सक्षम झालं पाहिजे. आता काय झालं, आवडीनिवडी पहिल्या आहेत, अजूनही युवकाला कळत नाही तुम्ही कुठल्या डायरेक्शनला जायचं आहे किंवा काय नाही. कारण क्रेडिट कार्ड एवढे सोप्या पद्धतीने मिळायला लागले जातात आणि तो स्कॅमच दिसतोय मला. गुंतवून ठेवण्याचा. त्यामुळे पहिली क्रेडिट कार्ड मला असं वाटतं गव्हर्नमेंटने बंद करावे. क्रेडिट कार्ड कोणाला द्यावे? किंवा ज्यांचं जे खूपच स्टेबल आहे, ज्याचं काहीतरी उद्योजक आहे, तो काहीतरी त्याकडे पैसे, अशा लोकांना क्रेडिट कार्ड दे. अशा लोकांना क्रेडिट कार्ड दिल्यामुळं हे आयफोन किंवा तरुण मुलं मला असं वाटते त्या जाळ्यात अडकलेली आहे. त्यांनी त्या जाळ्यात अडकू नये आणि त्यांनी 100% वयाच्या 16 वर्षापासून व्यवसायात आलं पाहिजे. कुठल्याही व्यवसायाला तुम्ही 10 वर्ष द्या, तो प्रचंड तुम्हाला देतो. हो. म्हणजे मी सांगू का, मी कुठल्या लग्नाला, मैथीला, वाढदिवसाला बिलकुल जात नाही. माझी आई आणि बहीण जाते, माझी बायको जाते, मी जात नाही. सगळ्या पाहुण्यांना सांगितलंय की बाबांनो, मी आता व्यवसाय करतोय, तो व्यवसाय मला उभा करायचा आहे. पडलो नाही आपण, नव्हतो व्यवसायात पडलो, आपण शब्द पण बदलले पाहिजे. मला व्यवसाय उभा करायचा आहे की थोडे दिवस मला समजून घ्या, मला तुमच्याकडे येता येणार नाही, पण ज्या दिवशी मी तुमच्या भागातून जाईल त्या दिवशी हक्काने फोन करेल की मी जेवायला येतोय. असं सगळ्या पाहुण्यांना मी सांगितलं बरं का, लिटरली सांगितलंय. आणि मी आजही कधी जात नाही. जोपर्यंत IPO माझा होत नाही तोपर्यंत मी हे काय सिस्टीममध्ये अडकलो आपण की गेलो 10व्याला, गेलो 12व्याला, गेलो मैथीला, गेलो लग्नाला, या सगळ्यातून आपण वेळ नाही घालवला पाहिजे. ते घरचे करतील, तुम्ही व्यवसाय करा. 10 वर्षानंतर पैशानंतर सगळे पाहुणे बिवणे सगळे तुमच्याकडे येतील. हो. आता तुम्ही तिकडे जाऊ नका. फ्रँचायझी कुठल्याही कंपनीची घ्या बरं का. म्हणजे मला फ्रँचायझी माझीच घ्या असं बिलकुल नाही आहे, पण फ्रँचायझी घेताना आपण काय बघितलं पाहिजे, तर त्याची क्वालिटी प्रोडक्टची आहे का. हो. त्याला चालवण्यासाठी तेवढं त्यांनी मार्जिन दिलं आहे का. बरोबर.
येस. त्याची सर्व्हिस नंतर मिळणार आहे का मला, तर हे सगळं बघितलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतंय त्याची कॉस्टिंग जी आहे, हां. म्हणजे आपण एखादं दुकान रेंटवर घेतलं, हां. तर रेंटवर घेतलं किती मुलं कामाला लागतात, त्याची ब्ल्यू प्रिंट त्या कंपनीने तुम्हाला उलटी दिली पाहिजे. हो, एवढं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहेत तुमच्या. तर तुला एवढा खर्च करण्यासाठी एवढा धंदा करायचा आहे, ROI काढण्यासाठी एवढा धंदा करायचा आहे. हो. आमच्याकडे माणूस जेव्हा फायनलला येतो त्यावेळेस आम्ही सांगतो किंवा तुझ्या भागात किती दुकानाचं रेंट आहे, तो 40,000 रुपये. आम्ही 3 मुलं स्टाफ टाकतो, लाईट बिल टाकतो, आणि आम्ही सवय लावली की 10 लाखाची जर फ्रँचायसी घेतली तर 10,000ची SIP लावायची. अच्छा. 5 वर्षाची. बरं. जर 5 वर्षी 10,000ची SIP लावली तर 5व्या वर्षी ते 10 लाख रुपये होतात, जे काय होतील ते. हो. पण 10 लाखाच्या आसपास तो जातो. हो. म्हणजे 5 वर्षांनंतर त्याचा ROI निघतो. बरोबर. पण आपण या सगळ्या खर्च काढण्यासाठी छोटीशी SIPची आम्ही सिस्टीम लावली. पहिली आमची कंपनी ती SIPची त्याला सवय लावली. मग हा सगळा ब्ल्यू प्रिंट आम्ही त्याच्यासमोर देतो. केव्हा तुला किती काम करायचं आहे, हो, काय करायचं नाही, काय करायचं, ह्याला सगळं म्हणजे त्यांनी तू कधी जेवला पाहिजे हां. आणि कधी झोपला पाहिजे हे सुद्धा कंपनी आमची दिली ती. अच्छा. तू व्यवसायात आलाय तर ते व्यवसायाचे नियम तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. बरोबर. तर आम्ही सांगतो तसंच वाग, हो. तुझ्या पद्धतीने तू वागू नको. हे ज्यावेळेस एखादी कंपनी चालते ना, तर त्यावेळेस समोरच्याला एखादं वाटतं काय राव मी धंदा करतो, तुम्ही एवढं वर्डन करताय, माझे वडील सांगत नाही मला झोपायला. अरे हा भाग वेगळा आहे, तू व्यवसायात आलाय आता, बरोबर. तर व्यवसायाचे नियम तुला फॉलो करायला लागतील. काही नाही चुकीचं वाटतं पण हे चुकीचं नसतं. कायम सांगतो की गोड बोलणारा कधी मित्र अडचणीत आणतो कळणार नाही, कडू बोलणारा मित्र तुमच्या जवळ पाहिजे, ते सतत तुमच्या चुका सांगणार पाहिजे. आम्ही सतत चुका सांगत असतो. आम्ही बिलकुल आमच्या शाखेची कधीच गोड बोलत नाही. आम्ही त्याच्याशी कडूच बोलत असतो की तू अडचणी देशील, नीट राहा. अच्छा. आम्ही त्यांना मेल पण करत असतो. ओके. मग त्यातून आता खूप छान झालेत आणि आम्हाला खूप चांगले शाखा मिळाल्या. ओके. धन्यवाद राहुल सर, तुम्ही आज आलात सिनेरा टॉक्समध्ये. व्यवसायाविषयी एकदम इनव्हॅल्युएबल इनसाईट शेअर केल्या. व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय कोणी केला पाहिजे, व्यवसाय कसा करायला पाहिजे, फ्रँचाईज घेतली तर ती कशी घेतली पाहिजे, महाराज आपण जे डोक्यात ठेवतो ते आचरणात कसे आणले पाहिजे, ते व्यवसायात त्यांचा आदर्श आपण कसा घेतला पाहिजे, त्यांचे पैलू कसे शोधले पाहिजेत. जर आपल्याला काय अडीअडचणी आल्या तर महाराजांचा आदर्श समोर ठेवून त्याच्यात आपण त्याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे, याच्याविषयी तुम्ही जे अमूल्य ज्ञान दिलं त्याच्याबद्दल तुमचं परत एकदा धन्यवाद. आणि आपण सिनेरा टॉक्समध्ये असेच नवीन नवीन विषय घेऊन येणारच आहोत. राहुल सरांबरोबर ही काय आपली पहिलीच मुलाखत नसणार, अशा बऱ्याच काय होणार आहेत. अजून आपण सखोल जाऊन चर्चा करणार आहोत. तर परत भेटूया सिनेरा टॉक्समध्ये. थँक्यू.